नमस्कार. मनोरंजन मंडळ इचलकरंजी, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल या तीनही संस्थांमार्फत दरवर्षी मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमाला आयोजित केली जाते. आजचा व्याख्यानाचा 9वा दिवस. प्रायोजक तुळजाराम सुरचंद शहा इचलकरंजी, सहप्रायोजक शुभम डायनिंग इचलकरंजी, गुरुकुल शिक्षण समूह अब्दुल्लाट इचलकरंजी, किरण गॅस एजन्सी इचलकरंजी, कल्लाप्पण्णा आवाडे साखर कारखाना हुपरी, DM कस्तुरे चॅरिटेबल इचलकरंजी, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यड्राव इचलकरंजी, लक्ष्मी दत्त मंडप प्रायव्हेट लिमिटेड अभिजित व अविनाश होगाडे, कल्लाप्पण्णा आवाडे इचलकरंजी, जनता सहकारी बँक लिमिटेड इचलकरंजी, चौगुले डेअरी प्रॉडक्ट्स इचलकरंजी, बालमुकुंद रामाकिसन तोष्णीवाल चॅरिटेबल ट्रस्ट इचलकरंजी, दी लक्ष्मी कोऑपरेटिव्ह प्रोसेसर लिमिटेड इचलकरंजी. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात मी सर्व मान्यवरांना विनंती करते की शिवप्रतिमेचे पूजन करून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूयात. उपस्थित मान्यवर किरण गॅस एजन्सी इचलकरंजीचे किरण बरगाले सर, तसेच तीनही संस्थांचे पदाधिकारी व आजच्या प्रमुख वक्त्या प्रियदर्शनी मुळे रत्नागिरी यांना मी विनंती करते की शिवप्रतिमेचे पूजन त्यांनी करून घ्यावे. रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलचे अध्यक्ष सतीश पाटील सर यांना मी विनंती करते की आजचे जे आपले स्पॉन्सर आहेत किरण गॅस एजन्सी इचलकरंजी किरण बरगाले यांचं स्वागत पुष्प आणि पुस्तक देऊन करावे. या बरगाले यांना विनंती करते की आजच्या ज्या प्रमुख वक्त्या प्रियदर्शनी मुळे यांचं स्वागत पुष्प आणि पुस्तक देऊन करावे. मंडळ ही संस्था गेली 47 वर्षे इचलकरंजी शहर व परिसरात सातत्याने कार्यरत आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व कला क्षेत्रात मनोरंजन मंडळाचे विधायक नियमित उपक्रम नेहमीच सुरू असतात. स्टडी लायब्ररी इयत्ता 9वी आणि 12वीच्या 900 विद्यार्थ्यांना दरवर्षी पुस्तक संच वापरासाठी देणे, स्पर्धा परीक्षा स्टडी लायब्ररी, मुलींसाठी अभ्यासिका, मराठी दिन उत्सव, राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा, युवा स्पंदन, आंतरमहाविद्यालयीन विविध स्पर्धा, आम्ही रसिक नाट्य चळवळ, विज्ञान प्रसार, वाचनालय आणि व्याख्यानमाला असे विविध उपक्रम मनोरंजन मंडळातर्फे नेहमीच राबवले जातात. तसेच श्री दगडूलाल मर्दा चॅरिटेबल व रिसर्च फाउंडेशन ही संस्था गेली 45 वर्षे विधायकपणे कार्य करीत आहे. शैक्षणिक, वैद्यकीय तसेच सांस्कृतिक क्षेत्रात नियमितपणे या संस्थेचे उपक्रम सुरू आहेत. हार्ट पेशंटना ट्रस्टमधून ठराविक आर्थिक मदत देण्यात येते. इचलकरंजीतच नव्हे तर सर्व जिल्ह्यातील महाराष्ट्रातील अनेक हार्ट पेशंटना ट्रस्टमधून सहकार्य केले जातं. तसंच गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहकार्य करण्यात येते. दरवर्षी ट्रस्टतर्फे स्वर्गीय दगडूलाल मर्दा पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर घेतलं जातं. दरवर्षी शहर व परिसरातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना भरीव निधी प्रदान या संस्थेमार्फत केला जातो. यानंतर रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल ही संस्था इचलकरंजी शहर व परिसरात गेली 33 वर्षे नियमितपणे कार्यरत आहे. सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात विविध उपक्रम रोटरी सेंट्रलतर्फे राबवले जातात. संस्थेच्या स्वतःच्या वास्तूमध्ये फिजिओथेरपी सेंटर हा कायमस्वरूपी वैद्यकीय उपक्रम सुरू आहे. विद्यार्थी दत्तक योजना, पाणी पुरवठा, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी साखर शाळा, पोलिओ निर्मूलन मोहीम, व्यवसाय प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास उपक्रम, आदर्श शिक्षक गौरव, व्होकेशनल अवॉर्ड, विविध प्रकारची वैद्यकीय शिबिरे तसेच विद्यार्थी आणि युवकांसाठी विविध प्रकारची शिबिरे असे कार्यक्रम रोटरी क्लब सेंटरतर्फे आयोजित केले जातात. यानंतर मी आजच्या आपल्या ज्या प्रमुख वक्त्या प्रियदर्शनी मुळे यांचा परिचय करून देण्यासाठी मी पद्माकर खोत यांना आमंत्रित करते. पाहुण्यांची ओळख करून द्यायच्या अगोदर या ठिकाणी एक सगळ्यात महत्त्वाचं मी या ठिकाणी सांगू इच्छितो की इचलकरंजी महानगरपालिका इचलकरंजी यांच्यामार्फत तसेच डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल, रोटरी क्लब इचलकरंजी टेक्स्टाईल सिटी
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्ह या सर्वांच्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रोजगार मेळावा 2025 मध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात 1 जून रविवारी 1 जून सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत या ठिकाणी भव्य रोजगार मेळावा या ठिकाणी ठेवलेला आहे. त्यामध्ये 50पेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग असणार आहे, 3000पेक्षा जास्त उमेदवारांचा सहभाग असणार आहे आणि आपल्या ओळखीमध्ये आणि कोणी उमेदवार असतील की ज्यांना रोजगाराची गरज आहे अशा सर्वांनी या ठिकाणी 1 जून सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजता स्थळ राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल इचलकरंजी या ठिकाणी हा रोजगार मेळावा ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की त्यांनी या भव्य रोजगार मेळाव्याला उपस्थिती दर्शवावी. आणि सगळा रोजगार मेळावा जो आहे विनामूल्य सेवा देण्यासाठी सेवेत आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फी या ठिकाणी दिलेली गेलेली नाही आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की हा भव्य दिव्य असा रोजगार मेळावा आपण सर्वांनी त्या ठिकाणी ज्यांना गरज आहे अशा सर्वांना जे इथं आले नसतील त्यांनासुद्धा कळवून सांगावं की हा मेळावा आहे. आता मी या ठिकाणी आजच्या प्रमुख वक्त्या यांचा परिचय देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. असं म्हणतात की आयुष्यात मानसिक स्थिती जर चांगली असायची असेल तर माणसाची आर्थिक स्थिती ही चांगली असावी लागते आणि आर्थिक स्थिती जर चांगली असावी वाटत असेल तर आर्थिक नियोजन हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळे अशा महत्त्वपूर्ण विषयावर आज आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी खास करून रत्नागिरीहून सौ प्रियदर्शिनी मोरेश्वर मुळे या आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी 7 वाजता मॅडम आपल्याला येथे या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी निघाल्या होत्या आणि काही कारणास्तव ट्रेन लेट झाली आणि जवळपास 11 तास प्रवास करून फक्त आपल्याला पैशाचं महत्त्वाचं नियोजन काय आहे हे कळवून देण्यासाठी एवढ्या तळमळीने या ठिकाणी आलेत. त्यामुळे टाळ्यांच्या गजरात अजून एकदा मी मॅडमांचं स्वागत करतोय. प्रियदर्शिनी मोरेश्वर मुळे मूळ रत्नागिरीच्या, त्यांचं शिक्षण MBA फायनान्स तसेच सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर म्हणजे CFP तसेच NRSS प्रमाणित गुंतवणूक सल्लागार ते आहेत. सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत. तसेच अर्था फिनप्लॅनच्या संस्थापक आणि आर्थिक नियोजक ते आहेत. पुणे विद्यापीठातून 2010 साली MBA केल्यानंतर त्या पर्सनल फायनान्सच्या कारकिर्दीमध्ये सुरुवात केली त्यांची आणि पुढील 8.5 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या वित्तीय संस्थेमध्ये जसे व्हेंचुरा सिक्युरिटीज लिमिटेड, मीराई असेट, शेरखान यासारख्या अनेक वित्तीय संस्थांमध्ये नावाजलेल्या वित्तीय संस्थांमध्ये त्यांनी नोकरी केलेली आहे. त्यांचा अनुभव आहे आणि या नोकरीच्या काळामध्ये त्या CFP म्हणजे सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर, वित्तीय नियोजक मानक मंडळ तसेच डेन्व्हर USA ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. तसेच पारदर्शक, नैतिक, निपक्ष पद्धतीपणे वित्तीय नियोजन सेवाच्या एकमेव दृष्टिकोनातून त्यांनी अर्था फिनप्लॅन सुरू करण्यासाठी या सर्व कॉर्पोरेट कारकिर्दीला राजीनामा दिला. तसेच आर्थिक जागरूकता आणि आर्थिक साक्षरता शक्य तितक्या परीने सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचा जास्त करून प्रयत्न असतो. त्या तरुण भारत दैनिकसाठी वैयक्तिक वित्तवर जवळपास 1.5 वर्षे ते स्तंभलेखन करतात. आर्थिक जागरूकता तसेच या विषयावर थिंक बॅक नावाच्या पॉडकास्टवर त्यांच्या मुलाखती आहेत. ऑल इंडिया रेडिओ सबस्टेशन रत्नागिरी तसेच मुंबई स्टेशनसाठी महिलांसाठी आर्थिक नियोजन या विषयावर अनेक त्यांच्या मुलाखती झालेल्या आहेत. लोकसत्ता ऑनलाईन, दैनिक लोकसत्ता यामध्ये महिलांचे वैयक्तिक वित्त व मध्यम वर्गासाठी नियोजन या विषयावर त्यांचे नियमितपणे लेखन असते. दैनिक जागरणच्या गृहिणींसाठी आर्थिक नियोजन यासारख्या अनेक विषयांच्या लाईव्ह शोमध्ये त्यांचा निरंतर वारंवार सहभाग असतो. वैयक्तिक वित्त आणि गुंतवणूक सल्लागारावरील त्यांची लाईव्ह मुलाखत मीटमध्ये प्रकाशित झालेली आहे. तसेच एक सामाजिक भान म्हणून आणि सामाजिक कार्य म्हणून त्यांनी आपल्या गावी महिला बचत गटाची सुद्धा त्यांनी स्थापना केलेली आहे. अशा आर्थिक
नियोजन या महत्त्वपूर्ण विषयासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी खास करून रत्नागिरीहून या ठिकाणी सौ प्रियदर्शिनी मुळे मॅडम या आलेले आहेत. त्यांचं पुनश्च एकदा स्वागत करतो आणि त्यांनी आपल्या विषयाला मार्गदर्शन करावं, आम्हाला मार्गदर्शन करावं. तसेच म्हणजे नमस्कार इचलकरंजी. पाऊस पडतोय आणि तरी तुम्ही सगळे एका महत्त्वाच्या या विषयावर काहीतरी नवीन ऐकायला मिळेल किंवा जे आजपर्यंत ऐकलं आहे त्याचं थोडंसं व्हॅलिडेशन मिळेल म्हणून आलात, म्हणून खरंच मी तुम्हाला धन्यवाद देते आणि कृतज्ञता व्यक्त करते मनोरंजन मंडळ आणि त्यांच्या आयोजकांची. कारण इचलकरंजीत प्रथमच आले आणि कुठलंही नवीन शहर किंवा माणसं जर आपल्याला कळायला हवी असतील तर प्रत्यक्ष भेट द्यावी असं म्हणतात आणि हा योग आला त्यांच्याचमुळे. आणि जे काही आजपर्यंत अनुभव आलेत काम करताना ते थोडेसे तुमच्याशी शेअर करण्याची संधी मिळाली, म्हणून त्यांनाही खरंच धन्यवाद. तर आर्थिक नियोजन आणि उत्तम जगण्यासाठी आर्थिक नियोजन थोडासा क्लिष्ट वाक्य आहे आणि कदाचित असं वाटू शकतं आर्थिक नियोजन म्हणजे नंबर, आकडेवारी, यामध्ये काहीतरी असणार, टेक्निकल रिटर्न्स, ज्या गोष्टी आपल्याला बोरिंग वाटतात त्याबद्दल काहीतरी लेक्चर असणार. तर असं नाही आहे. शक्य तेवढं सोप्या भाषेत गोष्टी समजून घेऊया ज्या आपण सगळेच जण अवलंबू शकतो आणि आपल्या आयुष्यात नक्की चांगले बदल घडून येऊ शकतात. तर उत्तम जीवन, आपण प्रत्येकाची आपापली वेगवेगळी व्याख्या आहे. आपले जे मूल्य आहेत, आपल्या ज्या व्हॅल्यू सिस्टीम्स आहेत, आपले जे विचार आहेत, कौटुंबिक जडणघडण, आपले संस्कार, याच्यावरून आपण माणूस म्हणून जे घडत जातो त्यावरून आपल्याला आपल्यासाठी उत्तम जीवन म्हणजे काय असावं अशी आपली प्रत्येकाची वेगवेगळी व्याख्या आहे. पण हे उत्तम जीवन जगताना कुठेतरी पैसा हा फार महत्त्वाचा घटक आहे. तर उत्तम आर्थिक जीवन म्हणजे काय, तर या 3 गोष्टींचं ते सार असू शकतं. ते म्हणजे आर्थिक स्थैर्य, मानसिक शांतता आणि स्वतंत्रता. तर आर्थिक स्थैर्य म्हणजे स्थैर्य, मी स्थिरावली आहे आर्थिकदृष्ट्या, हे व्यक्तिसापेक्ष आहे. पण कुठेतरी ते स्थैर्य मिळवण्याचा आपला सगळ्यांचा उद्देश असतो. म्हणजे शिक्षण झालं पूर्ण तर आता चांगली नोकरी लागू दे बाबा, तू सेटल झालास की बरं, असं घरची मोठी मंडळी पण आपल्याला सांगत असतात. तर ते सेटल होणं म्हणजे आर्थिकदृष्ट्या स्थिरावणं. म्हणजे जर माझा बिझनेस आहे तर तो बऱ्यापैकी त्याचा जम बसतो आहे, माझी लोन जे EMI जे आहेत ते मी व्यवस्थितपणे फेडते आहे आणि थोड्या बाबतीत मी स्थिरावले आहे की माझे खर्च भागत आहे, थोडीफार गुंतवणूक होते आहे, माझं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ते मी मेंटेन करते, म्हणजे मी कुठेतरी स्थिरावले असं आपल्या मनातनं आपल्याला वाटायला लागतं. तर ते आर्थिक स्थैर्य. त्याबरोबर येते मानसिक शांतता. म्हणजे तगादा लागणार नाही आहे, माझ्या मनाला काही भुंगा लागणार नाही आहे की मी कर्ज कसे फेडू, कर्ज घेण्यासाठी माझी तेवढी एलिजिबिलिटी आहे का, बँक माझ्याकडे किती पेपर्स मागेल, उद्या समजा मला गाडी घ्यायची आहे, घरी काही अडचणी आल्या, तिथे मला पैसे द्यायचे आहेत, ते मी कसे देऊ, हे जे सतत आपल्या विचारांचे जे भुंगे असतात आर्थिकदृष्ट्या ते न लागणं आणि शांत झोप येणं म्हणजेच मानसिक शांतता जी आपल्या सगळ्यांना खरंच गरजेची असते आणि हवी असते. आणि त्याबरोबर येते ती स्वतंत्रता. म्हणजे आपल्या कोणालाच आवडत नाही की आपण कोणावर तरी आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहोत. म्हणजे एकदा आपण जेव्हा कमवायला लागतो तेव्हा तो फिनान्शियल इंडिपेंडन्स आपला कायम चालू राहावा हयात आपण जोपर्यंत आहोत असंच आपल्याला वाटत असतं. त्यामुळे ती आर्थिक स्वतंत्रता ही महत्त्वाची. ह्या 3 गोष्टी जर एकत्र आल्या तर माझ्या उत्तम जीवनाची जी माझी व्याख्या आहे त्यातली जी आर्थिक बाजू आहे ती थोडी मी सांभाळते असं वाटतं आपल्याला. पण हे सगळं करताना पैसा हे साधन आहे, हे उद्दिष्ट नसावं. ह्याचं कारण असं आहे की इंग्लिशमध्ये असं म्हणतात की पैसा हा ड्रायव्हर सीटवर असतो, त्यामुळे त्याला तो जसा ड्राईव्ह करेल तसं आपण त्याच्याप्रमाणे चाललं नाही तर कुठेतरी आपण लवकर स्थिरावतो किंवा आपण जास्तीत जास्त कंटेंट राहतो. त्यामुळे पैसा हे ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी हे साधन असलं पाहिजे, ते उद्दिष्ट नाही. कारण मग ते उद्दिष्ट ठरवलं तर मी श्रीमंत किती व्हायचं आहे, माझे असेट्स मी किती
कमवायचे आहेत, मला रिटर्न्स किती हवेत माझ्या इन्व्हेस्टमेंट्सवर, त्याला काही सीमा नाही आहे. जर आज मला हा स्टॉक आवडला ज्याच्यात मला अगदी 50% रिटर्न मिळून गेले, तर दुसरा कुठला स्टॉक कळला तर मी त्याच्यावर इन्व्हेस्ट करणार, किंवा कुठला म्युच्युअल फंड कळला, किंवा इथेही प्रॉपर्टी घेतली तिचे एवढे रिटर्न्स मिळत आहेत मग मी तिथे गुंतवले. तर ह्याला काही सीमा नाही आहे, हे एंड नाही आहे. त्यामुळे त्याचं उद्दिष्ट ठरवलं तर आपण त्या पैशांच्या मागे धावत बसू. तर पैशाला आपल्यासाठी काम करायला लावायचं आहे आणि त्यासाठी आर्थिक नियोजन हे फार गरजेचं आहे. तर साधी सोपी व्याख्या अशी आहे आर्थिक नियोजनाची, जी आपण सगळेच आपापल्या परीने करतो आहे. हे काही रॉकेट सायन्स नाही आहे. आपली काही जीवनातली जी ध्येय आहेत ती साध्य करण्यासाठी आपल्याकडे आपली जी आपापली मिळकत आहे, आपला जो हातात येणारा पैसा आहे, तो जरा शिस्तबद्ध पद्धतीने आपण हाताळला तर त्याला आपण कुठेतरी आर्थिक नियोजन आपण करतो आहे अशी ढोबळमानाने आपण व्याख्या देऊया किंवा ही समजूत घेऊया. पण जर आपण हे सगळं करतो आहे तर मग आत्ता इंटरनेटवर किंवा टी व्हीवर सुद्धा अनेक मनी शोज आहेत की ज्याच्यावर सातत्याने फिनान्शियल प्लॅनिंग मग त्याचे सगळे आस्पेक्ट्स, मग कोणीतरी एक्सपर्ट येत आहेत त्याबद्दल बोलत आहेत. इंटरनेटवर एवढी यूट्यूब व्हिडिओज आहेत. हे कशासाठी चाललं आहे? इतकं महत्त्व हल्ली का दिलं जातं आहे फिनान्शियल प्लॅनिंगला? त्याची गरज का आहे? तर जेव्हा मी या क्षेत्रात स्वतंत्रपणे काम करायला सुरुवात केली तेव्हा ओळखीतलीच आमच्या एक ज्येष्ठ व्यक्ती आहेत, त्यांनी मला प्रश्न विचारला की काय गरज आहे एखाद्या एक्सपर्टकडे जाऊन फिनान्शियल प्लॅनिंग करून घ्यायची? आमचं तर सगळं व्यवस्थित झालं, मग तुम्ही तुमच्यासारख्या तज्ज्ञांची गरज का भासते आत्ता? तर गरज काय आहे? तर आत्ता मी बघते आहे सगळ्याच वयोगटातली आपली मिक्स सगळेजणं तुम्ही ऐकताय. तर काही वर्षांपूर्वीचा काळ बघितला, अगदी 31-40 वर्षांपूर्वीचा, तर त्यावेळेला जी उत्पन्नाची साधनं होती ती मर्यादित होती. म्हणजे गव्हर्नमेंट जॉबची संख्या जरा जास्त होती किंवा त्यामुळे उत्पन्नामध्ये थोडीशी स्थिरता होती. आपल्याला कळायचं किंवा आपल्या आईवडिलांनाही कळायचं की महिन्याकाठी किती पैसे येणार आहेत. आणि मुळात आधी खर्चिक प्रवृत्तीच नव्हती, समाधानी वृत्ती होती, खर्चाच्या वाटा कमी होत्या. त्यामुळे जो पैसा येतो आहे त्यातून कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, ती किराणा मालाची सगळे खर्च, बाकीची बिल्स, शिक्षणाचे खर्च भागले की जितके वाचवता येईल तेवढे पैसे वाचवायचे आणि त्यात समाधानी राहायचं. ही आपली सगळ्यांची टेंडन्सी होती. आपल्या कुटुंबांमध्ये आपण हे बऱ्याच अंशी बघितलेलं आहे. पण हळूहळू जसा काळ बदलतो, कालाय तस्मै नमः आपण म्हणतो, त्याप्रमाणे उत्पन्नाच्या साधनांचे स्रोत बदलायला लागले की शिक्षण पूर्ण कर, अमुक याच स्ट्रीम्समध्ये शिक्षण घे, मग इथेच अशाच प्रकारची नोकरी पकड आणि पगार घेऊन सेटल हो. ही जी मानसिकता होती ती बदलत चालली. ती क्षेत्र त्याचे दरवाजे वेगवेगळे उघडले गेले, शिक्षणाच्या नवीन सुविधा निर्माण झाल्या, मग त्याप्रमाणे जॉब अपॉर्च्युनिटीज निर्माण झाल्या, मग स्थिर उत्पन्न जे आहे मग ते करता करता कुठेतरी बिझनेस अपॉर्च्युनिटीज दिसत आहेत, तर तिथून कमव किंवा तिथे एक नवीन बिझनेस सुरू कर. रिस्क टेकिंग ॲबिलिटी आपली वाढली कारण कुठेतरी एक उत्पन्नाचा बेस घरी स्थिर होता. त्यामुळे नवीन पिढीने बिझनेसमध्ये, स्टार्टअप्समध्ये उडी घ्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे उत्पन्नाचे स्रोत बदलत गेले आणि मग खर्चाच्या वाटा बदलत गेल्या. कारण पूर्वी तर काही मॉल्स नव्हते किंवा अमुक वेळेला पिक्चर बघायचा आहे किंवा मनात आलं डिस्काउंट आहे म्हणून शॉपिंग कर, अगदी मिडनाईट शॉपिंग सेलमध्ये शॉपिंग कर, हे प्रकारच नव्हते पूर्वी. त्यामुळे माहिती असायचं की पैसा कसा येतो आणि कसा जातो आहे. आजकाल ह्याचा जो ताळमेळ आहे ना तो कुठेतरी आपला हरवत चालला आहे. दुसरं महत्त्वाचं कारण असं येतं आर्थिक नियोजनाची गरज का आहे ह्याचं, कारण पूर्वी जे इन्व्हेस्टमेंट्सचे ऑप्शन्स होते तेही लिमिटेड होते. म्हणजे पोस्ट ऑफिसमधल्या गुंतवणुकी असतील, आपल्याला माहीत होतं बँकेत गेलं की RD आहे, FD आहे, जे समजायला अतिशय सोपं आहे, कोणीही जाऊन ते ऑपरेट करू शकतं. त्यामुळे पैसा आपला सेफ आहे, तिथून 4 पैसे मिळत आहेत, रिटर्न्स मिळत आहेत म्हटल्यावर त्या बाबतीत आपण समाधानी होतो. पण आता मार्केट लिंक्ड इन्व्हेस्टमेंट्स आल्या, शेअर मार्केटमध्ये अनेक बदल झाले, तिथे इन्व्हेस्ट करणं अतिशय जास्त सोपं आणि ट्रान्सपरंट झालं. पण मग ह्या सगळ्या ऑप्शन्समध्ये नेमकं आपल्यासाठी काय योग्य आहे हे कळत नाही किंवा केल्यानंतर ते मी केलं आहे ते बरोबर आहे का त्याचं व्हॅलिडेशन मिळत नाही. कर्ज पूर्वी
कुठलीही गाडी घ्यायची झाली तरीसुद्धा कर्ज मिळणं हे उत्पन्न कितीही स्थिर असलं तरीसुद्धा फार जिकिरीचं काम होतं. बरंच पेपरवर्क त्यासाठी, मग बँकांच्या स्क्रुटिनी हे बरंच लागायचं. पण आता आपल्याला समोरून फोन येतात की कर्ज हवं आहे का. मग कर्ज जर सहजपणे उपलब्ध आहे तर आपल्याला वाटतं ते आपल्यासाठी अफोर्डेबल आहे, मग आपण ते घेत जातो. मग क्रेडिट कार्डची बिल्स वाढत जातात आणि मग हा जो सगळा ताळमेळ जो हरवत जातो तेव्हा एकदा लक्षात येतं की प्लॅनिंग केलं असतं तर जरा बरं झालं असतं. आणि त्यासाठी आर्थिक नियोजन हे आपल्या आत्ता सगळ्यांना फार गरजेची गोष्ट किंवा लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट झालेली आहे. तर जेव्हा आम्ही फिनान्शियल प्लॅनिंग करतो, म्हणजे या क्षेत्रात काम करत असताना, तेव्हा नेमकं काय करतो किंवा फिनान्शियल प्लॅनिंग गाईड हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या फिनान्शियल प्लॅनचे मुख्य घटक काय असतात किंवा नेमकं काय केलं जातं असं वेगळं फिनान्शियल प्लॅनिंग म्हणजे की एखादा फिनान्शियल प्लॅनर तुम्हाला करून देईल. तर त्याचे 3 महत्त्वाचे घटक असतात जे आपण लक्षात आत्ता घेऊया. सगळ्यात आधी येतो तो म्हणजे कंटिंजन्सी फंड, ज्याला आपण आपत्कालीन निधी असं म्हणतो. तर हे काही आपल्या घरांमध्ये नवीन नाही आहे. ह्याचं सगळ्यात मुख्य क्रेडिट जातं हे घरातल्या गृहिणींना, कारण तांदळाच्या डब्यात ठेवलेले कुठे पैसे असतील, कुणी खर्चाला घर खर्चातून बाजूला काढलेली रक्कम असेल, जेव्हा जेव्हा घरी कुठे ना कुठेतरी अडचण आलेली आहे तेव्हा घरातली गृहिणी खंबीरपणे तिथेही उभी राहते आणि हात पुढे करून तिच्या हातातली पुंजी तिने पुढे केलेली आजपर्यंत. मग अगदी ते अडीनडीच्या काळात स्वतःचे दागिनेसुद्धा विकण्यासाठी देणं असो. सो हा जो त्याग आहे किंवा ही जी विजन आहे की आत्ता सगळं अलबेल आहे पण अडीनडीच्या वेळेला काय करायचं, हा जो विचार आहे, ही जी विजन आहे ती घरातल्या गृहिणीला पहिल्यापासून होती. ती जरी डिसिजन मेकर नव्हती फिनान्शियल आस्पेक्ट्सच्या बाबतीत तरीसुद्धा. तर तोच आपत्कालीन निधी आता कुठेतरी आपण थोडासा दुर्लक्षित करतो. होतं काय, कारण आत्ता आपण जॉब सुरू झाला किंवा थोडं बिझनेस आहे तर थोडं उत्पन्न निघतं आहे, म्हणजे येतं आहे, माझ्या हातात 4 पैसे राहत आहेत, तर रिटर्न्स चांगले मिळत आहेत म्हणून एखाद्या इन्व्हेस्टमेंटमध्येच आपण गेलो आणि तिथे इन्व्हेस्टमेंट केली. किंवा कोणीतरी सांगतं की पॉलिसीज घेऊन टाक, आता उत्पन्न सुरू झालं आहे. किंवा असं वाटतं की एक स्वतःची अशी रिअल इस्टेट पाहिजे, म्हणजे ती थोडंसं त्याला एक स्टेटस येतो, आपण दाखवू शकतो की आत्ता उत्पन्न स्थिर झालं आहे आणि मी गाडी घेतली किंवा मी ही जागा घेतली. तर ह्या गोष्टींमागे आपण पटकन वळतो कारण कुठेतरी ते दाखवता येऊ शकतं. त्यामुळे आपला एक समाधान वाटतं की आपण काहीतरी करून दाखवतो आहे समोर, असं दाखवू शकतो. पण यामध्ये कंटिंजन्सी फंड थोडा मागे पडतो आणि तिकडे दुर्लक्ष न करता जेव्हा आपण फिनान्शियल प्लॅनिंग करायला बसू आपलं, तेव्हा सगळ्यात आधी विचार केला पाहिजे की कंटिंजन्सी फंड आहे का माझ्याकडे तयार, की आज माझी नोकरी खूप चांगली आहे. आता बरेच जण प्रायव्हेट सेक्टर्समध्येच असतात हल्ली, पण आत्ता लाखोंमध्ये पगार असले आणि पॅकेजेस असली तरी प्रत्येकाला माहिती आहे कधी ना कधीतरी त्यावर अस्थिरता येणार आहे. आणि ती अस्थिरता कधी येऊ शकते ती आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. केली तरीसुद्धा त्यातून पटकन बाहेर पडण्यासाठी आपल्याकडे सोल्युशन्स असतीलच असं नाही. तर त्यावेळेला नेमकं करायचं काय. बिझनेस आज चांगला चालू आहे पण उद्या अशा काही गोष्टी आल्या, म्हणजे कोविडमध्ये तर आपण सगळ्यांनीच बऱ्याच प्रकारे आपण सफर झालो आहे. त्यावेळेला काय करायचं. मग त्यावेळेला उत्पन्न जर थांबणार असेल किंवा त्यामध्ये जर बदल घडणार असतील तर आजचे माझे खर्च व्यवस्थित सुरू राहिले पाहिजेत. त्या काळामध्ये मला कोणाकडेही हात पसरायचे नाही आहेत. माझं फिनान्शियल इंडिपेंडन्स व्यवस्थित टिकवून ठेवायचं आहे आणि मग माझा फोकस जर तो निधी माझ्याकडे कुठला कॉर्पस रेडी असेल तर माझा फोकस त्याच गोष्टींकडे राहील की आम्ही सिच्युएशनमधून बाहेर कशी पडू. जर तिथेच खर्चांची हातमिळवणी करतानाच माझा पूर्ण एनर्जी जाणार असेल तर मग त्या परिस्थितीतून बाहेर पडून नवीन गोष्टी सुरू करण्यासाठी माझं चित्त स्थिर राहूच शकणार नाही. आणि त्यामुळे जी मानसिक शांतता कुठल्याही परिस्थितीत आपल्याला जर हवी असेल तर कंटिंजन्सी फंड हा महत्त्वाचा आहे. मग तुम्ही इंटरनेटवर बघत असाल, कोणी वाचलं असेल की थंब रूल असा सांगतो की आपल्या महिन्याच्या खर्चाच्या 6 महिने पुरेल इतकी रक्कम आपला कंटिंजन्सी फंड असला पाहिजे. तर माझा महिन्याचा खर्च समजा 50,000 रुपयांपर्यंत येतो आहे तर ढोबळ मानाने बघू की 3 लाखपर्यंतची रक्कम हा माझ्याकडे सेपरेट पाहिजे कंटिंजन्सी फंड म्हणून. पण हा झाला थंब रूल. थंब रूल्स हे आपल्याला गाईड करू शकतात
पण पर्सनल फायनान्स आपण जेव्हा म्हणतो तेव्हा पहिली महत्त्वाची गोष्ट, जेव्हा या शब्दामध्येच पर्सनल आहे तेव्हा ते पर्सनलच ठेवूया. माझी कंपॅरिझन मी दुसऱ्याशी करून तसं प्लॅनिंग करून चालणारच नाही आहे. मग माझे पॅरामीटर्स काय आहेत, कंटिंजन्सी फंड माझ्याकडे किती हवा हे ठरवण्यासाठी. तर मी बघितलं पाहिजे की डबल इन्कम हाऊसहोल्ड आहे, म्हणजे नवरा बायको जर असेल तर दोन्ही काम करत आहेत का, की एकाच इन्कमवर पूर्ण घर चालतं आहे. जे चालतं आहे इन्कम, जे स्रोत आहेत ते कितपत स्थिर आहेत, किंवा आज व्यवस्थित सगळं चाललं आहे पण उद्या असं असू शकतं की नवरा बायकोंमधल्या जर वाईफने ठरवलं की मुलांसाठी किंवा फॅमिलीसाठी काही वर्ष करिअरमधून ब्रेक घ्यायचा आहे, मग आपसुकच अचानक तो ब्रेक घेतल्यानंतर ती गाडी येणार आहे सिंगल इन्कम हाऊसहोल्डवर. त्यावेळेला तेच खर्च, तशाच पद्धतीची लाईफस्टाईल आपण कॅरी करू शकणार आहोत का? मग हे असे प्रश्न जर मिळवले, आपण विचारले स्वतःला, तर आपली उत्तरं मिळत जातात. मग त्यानुसार ठरतं की माझ्याकडे 6 महिन्यांचाच कंटिंजन्सी फंड हवा आहे, की माझ्याकडे 1 वर्ष खर्चाला पुरेल किंवा 2 वर्ष पुरेल इतका कंटिंजन्सी फंड हवा आहे. तर जर अस्थिर इन्कम असेल किंवा त्यामध्ये साशंकता असेल की कुठे ना कुठेतरी त्या ह्याच्यामध्ये उत्पन्नांच्या स्रोतांमध्ये बदल होऊ शकतात, ते कमी जास्त होऊ शकतं, तर कमीत कमी 1 वर्ष पुरेल इतकं आपल्याकडे कंटिंजन्सी फंड असला पाहिजे. म्हणजे मगाचे 50,000च्या खर्चाप्रमाणे झाले 6 लाख रुपये. बिझनेस असेल तर आता इचलकरंजी तर बिझनेस हब आहे, त्यामुळे सांगायलाच नको की उत्पन्न स्थिर असू शकत नाही, त्यामध्ये उतार चढाव हे येतच राहतात, कारण बिझनेस आहे शेवटी. तर त्यावेळेला जर तिथे फार प्रत्येकाला माहिती असतं की कितपत जोखीम आपण घेतो आहोत, तर कमीत कमी 2 वर्ष पुरेल इतका तरी कंटिंजन्सी फंड जर असेल, तो सुद्धा तुमच्या वैयक्तिक खर्चांसाठी, बिझनेससाठी नाही, तुमचं घर चालावं, तुमची फॅमिलीचा फिनान्शियल इंडिपेंडन्स व्यवस्थित राहावा म्हणून, तर कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष पुरेल इतका कंटिंजन्सी फंड माझ्याकडे असला पाहिजे. तर काय करायचं, सोपा एक्सरसाइज आहे. आपले महिन्याचे खर्च लिहून काढायचे, जे आपण आत्ता कोणीच लिहून काढत नाहीत कारण ते फार बोरिंग वाटतं. पण किराणा मालाचा खर्च असेल किंवा मुलांचे शिक्षणाचे खर्च, वैद्यकीय खर्च जे चालू असतील, ती एक रक्कम जी आपल्याला पे करायचीच आहे, ती रक्कम आणि त्याच्या 18 ते 24 महिने पुरेल इथपर्यंतचा कंटिंजन्सी फंडचा खर्च आपल्याला मिळाला. हा झाला आपला कॉर्पसचा आकडा, की मला कळलं माझ्याकडे कंटिंजन्सी फंड किती हवा आहे. दुसरा प्रश्न येतो, तयार कसा करायचा. तर ऑलरेडी जर इन्व्हेस्ट केलेलं असेल आपण, तर प्रत्येकजण आपण काही ना काहीतरी इन्व्हेस्ट करतच असतो कुठे ना कुठेतरी. सेविंग्स तर होतच असतात आपले. कधीतरी वाटतं की सगळेच खर्च होत आहेत, त्यापेक्षा कुठेतरी सेव्ह करूया. तर मग त्याकडे वळायचं की डेट प्रकारातल्या गुंतवणुकी मी आत्तापर्यंत किती केलेल्या आहेत, म्हणजे बँक एफडीज आहेत का माझ्याकडे, किंवा लिक्विड फंड हा डेट म्युच्युअल फंडचा प्रकार आहे, तिथे मी काही इन्व्हेस्टमेंट्स केलेल्या आहेत का, किंवा माझ्याकडे सेविंग्समध्ये किती पैसे आहेत आत्ता. तर हा जो आकडा आहे आणि जो मला हवा आहे त्या आकड्यातली तफावत बघायची. जर तेवढा आकडा माझ्याकडे ऑलरेडी डेट प्रकारामध्ये आहे, तर तोच आहे माझा कंटिंजन्सी फंड. त्याला हात नाही लावायचा, तो माझा आपत्कालीन निधी आहे. आणि जर ते नसेल तर मग करायचं काय, तर सेव्ह करायला सुरुवात करायची. सेव्हिंग ही इन्व्हेस्टमेंटची पहिली पायरी आहे. आपण रिटर्न्स मिळत आहेत, पैसे वाढतील म्हणून आधी इन्व्हेस्टमेंट करायला जातो, पण त्याची पायरी, पहिला जो बेस आहे तो सेव्हिंग्ज आहे. माझं जर उत्पन्न 100 रुपये आहे, तर मी सेव्ह किती करू शकणार आहे त्यातून, ते जास्तीत जास्त जर मी सेव्ह करत असेन तर माझा सेव्हिंग रेट खूप चांगला आहे. त्यामुळे ते सेव्ह करायला सुरुवात करायची. मग सिम्पल RD सुरू करू शकतो बँकेमध्ये, पोस्ट ऑफिसमध्ये RD होऊ शकतात. हे अगदी समजायलासुद्धा सोपं, ऑपरेट करायला सोपं असे 2 प्रकार आहेत. या उपर जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये रुची असेल किंवा ते कळू शकत असेल किंवा तुम्ही ऑलरेडी करत असाल, तर डेट म्युच्युअल फंड्समध्ये लिक्विड फंड जो प्रकार असतो त्यामध्ये तुम्ही SIP सुरू करू शकता. तो जो कॉर्पस आहे, ती जी तफावत आहे, किंवा जो नवीनच अगदी सुरुवात करायचा आहे, तो कॉर्पस एकदा तयार झाला की हा तुमचा बेस तयार झाला फिनान्शियल प्लॅनचा. म्हणजे कुठली बिल्डिंग किंवा इमारत बांधताना आधी आपण जो पाया मजबूत करतो, हा फिनान्शियल प्लॅनिंगचा आपल्या पाया आहे. की कुठल्याही परिस्थितीमध्ये अपरात्रीच्या वेळीसुद्धा माझ्याकडे असे पैसे तयार आहेत की जे मी माझ्यासाठी वापरू शकते, कुटुंबामध्ये कोणालाही अडचणीच्या वेळेला मी देऊ शकते. त्यामुळे हा झाला माझा आपत्कालीन निधी. आणि हे फार
शिस्तबद्ध पद्धतीने करायला लागतं. नाहीतर एकदा सेविंग सुरू झाली मग प्रलोभनं येतात की हेच घेऊया का, कुटुंबात कोणीतरी म्हणतं की इथे शॉपिंग फेस्टिवल चालू आहे किंवा आता कुणाचं लग्नच आहे तर तिथे खरेदी केली. पण थोडासा मनावर ताबा ठेवून शिस्तबद्ध पद्धतीने जर केलं, RD वगैरे केलं तर ऑटोमॅटिकली EMI सारखे पैसे आपल्या अकाउंटमधून जाणारच आहेत. त्यामुळे त्याला आपसुकच शिस्त लागणार आहे. म्हणून अशा प्रकारे गुंतवणूक सुरुवात करून कॉर्पस तयार करायचा. हा झाला फिनान्शियल प्लॅनिंगचा बेस. पण आपत्कालीन निधी किंवा कंटिन्जन्सी फंडच्या बाबतीत 3 महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात कायम ठेवल्या पाहिजेत. पहिली येते ती म्हणजे कंटिन्जन्सी फंड किंवा आपत्कालीन निधी हा त्या कारणासाठी आहे ज्या कारणासाठी आपण त्याला बनवलं आहे. म्हणजे उद्या जर मला पैसे लागले तर मी सहजपणे काढून घेणार आहे आणि फक्त तेच उद्दिष्ट आहे माझं, दुसरं कोणतंही उद्दिष्ट नाही. त्यामुळे तो मेंटल ब्लॉक तयार करून ठेवायचा. मग ती रक्कम अगदी 10 लाख असेल 15 लाख असेल ती त्याच कारणासाठी वेगळी राहिली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यातून मी फार रिटर्न्स मिळतील अशी अपेक्षा ठेवता कामा नाही आहे. म्हणजे अनेकदा असं वाटू शकतं, आमच्या क्लायंट्सना पण वाटतं की 5-7 वर्ष झाली 10-10 लाख असेच पडू नयेत. हे फिलिंग येऊ शकतं कारण त्यामध्ये तेवढी ग्रोथ दिसत नाही जेवढी इक्विटी वगैरे प्रकारांमध्ये दिसते. पैसा वाढताना दिसतो तेवढा इकडे दिसत नाही. पण त्यावेळेला आपल्याला रिमाइंड केलं पाहिजे स्वतःला की हा त्या कारणासाठी ठेवलेला पैसा आहे, ज्यातून सेविंग्स अकाउंटमध्ये जितके रेट ऑफ रिटर्न्स आहेत तेवढे साधारणपणे किंवा त्यापेक्षा थोडा 0.5% जास्त इतके आपल्याला मिळणार आहेत. त्यामुळे रिटर्न्स मिळवणं हा जो काही उद्देश आहे तो कंटिन्जन्सी फंडकडून आपण अपेक्षा ठेवायची नाही. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, कोणी कितीही सांगितलं तरीसुद्धा ज्या प्रॉडक्ट्समध्ये आपल्याला कळतं आहे, आपण कम्फर्टेबल आहोत, आपल्याला ऑपरेट करणं सोपं जातं आहे, अशाच प्रकारांमध्ये कंटिन्जन्सी फंड ठेवला पाहिजे. आणि तो आपल्याकडे विदिन 1 डे आपल्या अकाउंटमध्ये ते पैसे आले पाहिजेत. म्हणजे काय, FD आणि RD माझ्यासाठी सुटेबल आहे, मला समजतं आहे, तर FD आणि RDमध्येच मी माझा कंटिन्जन्सी फंड ठेवेन, थोडे पैसे माझ्या सेविंग अकाउंटमध्ये ठेवेन. पण कोणीतरी सांगतं आहे डेट लिक्विड फंडमध्ये कर, SIP सुरू कर, म्हणून मी केली आणि मला ते ऑपरेट करणं आता शक्यच होत नाही किंवा मला समजत नाही आहे आत्ता मार्केट, इक्विटीचं मार्केट वर चाललं आहे पण डेटमध्ये असे प्रकार का घडत आहेत, हे जर मेकॅनिझम मला समजत नसेल तर तो कॉन्फिडन्स, ती क्लॅरिटी मला नाही आहे. त्यामुळे अशाच इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्समध्ये आपण कंटिन्जन्सी फंड ठेवायचा जिथे मला कळणार आहे की पैसा कसा राखला जातो आहे आणि तो कसा वाढला जातो आहे. त्यामुळे कंटिन्जन्सी फंड हा फिनान्शियल प्लॅनिंग सुरू करताना किंवा जेव्हा तुम्ही करायला जाल किंवा आम्ही करतो तेव्हा हा बेस मानला जातो. हा झाला मजबूत पाया आपल्या फिनान्शियल प्लॅनचा. दुसरा आहे तो इन्शुरन्स. हा अनेक जणांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करणारा टॉपिक आहे इन्शुरन्स. तर खरं तर इन्शुरन्स ही कन्सेप्ट का आली की आपल्यासाठी ज्या मौल्यवान गोष्टी आहेत, आपली जी पजेशन्स आहेत किंवा आपली हेल्थसुद्धा की जी प्रेशस आहे, प्राइसलेस आहे, ती सुरक्षित राहावी. त्यामध्ये कुठले खर्च आले तर ते आपल्या कॅश फ्लोजमध्ये कुठलंही इम्पॅक्ट न होता ते भागवले जावेत. आणि म्हणून आपली हेल्थ म्हणा किंवा आपलं लाईफ म्हणा आपण इन्शुअर्ड करायला लागलो. प्रॉपर्टी इन्शुरन्सेस आले, इवन प्रोफेशनल इंडेमनिटी इन्शुरन्ससुद्धा असतो की ज्या गोष्टी इन्शुअर करता येत आहेत त्या आपण इन्शुरन्स पॉलिसी घेऊन इन्शुअर्ड करायला लागलो. तर इन्शुरन्स जेव्हा म्हणतो तेव्हा पर्सनल फिनान्शियल प्लॅनिंगमध्ये 2 महत्त्वाचे इन्शुरन्स पॉलिसीज आहेत. एक म्हणजे लाईफ इन्शुरन्स आणि दुसरी येते ती हेल्थ इन्शुरन्स. लाईफ इन्शुरन्स सगळ्यांकडे आहे, कोणाकडे नाही आहे. ॲझ्युम सगळ्यांकडे आहे. पुढे येतं टर्म इन्शुरन्स आहे की दुसऱ्या प्रकारातला इन्शुरन्स आहे. टर्म इन्शुरन्स कोणाकडे आहे? व्हेरी गुड. सो टर्म लाईफ इन्शुरन्स घ्या असं सगळे का सांगतात? तर लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय, आपलं जे आयुष्य आहे ते आपल्या माणसांसाठी, आपल्या कुटुंबासाठी हे फार मौल्यवान आहे. त्याची कुठेही आर्थिक गणना होऊ नाही शकत. आपण त्याचं मूल्य ठरवू शकत नाही की माझ्या आयुष्याचं मूल्य किंवा माझं लाईफ हे 1 कोटीचं आहे, 2 कोटीचं आहे, हे माझ्या आयुष्याचं मूल्य कोणीच ठरवू शकत नाही. कारण आपण कोणासाठी तरी प्राइसलेस आहोत. पण आपण जर कमावती व्यक्ती आहोत तर आपल्यावर कुटुंबातल्या ज्या व्यक्ती डिपेंडंट आहेत फिनान्शियली
त्यांचं लाईफ, त्यांचा फिनान्शियल इंडिपेंडन्स कायम राखणं अगदी आपल्यानंतरसुद्धा ही नैतिक जबाबदारी आपली येते, कारण आपण ती आर्थिक जबाबदारी त्यांच्यासाठी उचललेली आहे कळत नकळत. मग जर आपण नाही होत तर पुढे काय, हा जो आपल्याला कुठेतरी प्रश्न येत असतो, त्यासाठी टर्म लाईफ इन्शुरन्स हे उत्तर आहे. लाईफ इन्शुरन्स आपण घेतो तेव्हा त्या लाईफ इन्शुरन्सचा उद्देश किंवा हेतू मुळात काय आहे की जर ती इन्शुर्ड पर्सन, तो जो आहे किंवा जी कमावती व्यक्ती आहे जिच्या नावावर इन्शुरन्स आहे, ती जर नसेल तर त्या व्यक्तीच्या निधनानंतर तिच्या कुटुंबातल्या तिच्यावर डिपेंडंट असलेल्या व्यक्तींचा फिनान्शियल इंडिपेंडन्स व्यवस्थित राखला जाणं आणि त्यांनी जी त्यांच्या कुटुंबासाठी ठरवलेलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ते मेंटेन राहणं, अगदी त्यात वाढ नाही झाली तरी ते घसरता कामा नये. आणि तिसरा उद्देश म्हणजे त्यांनी जी काही गोल ठरवलेली आहेत त्या कुटुंबासाठी, ती फिनान्शियल गोल्स कंप्लीट होणं हे तिसरं मुख्य उद्दिष्ट असतं. आणि ही तीनही उद्दिष्ट कधी कोण साध्य करतं, ते टर्म लाईफ इन्शुरन्स साध्य करतं. पण आपल्याकडे थोडं माइंडसेट आपल्या सगळ्यांचाच असा असतो की प्रीमियम तर भरतो आहे, 15-15 वर्ष भरायचं आहे, 20-20 वर्ष भरायचं आहे, पण मला काय मिळणार त्यातून, हा प्रश्न जो येतो त्या प्रश्नातून उभ्या राहतात ते दुसऱ्या प्रकारच्या पॉलिसीज. म्हणजे मग त्यामध्ये एन्डॉमेंट लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज आल्या, मनी बॅक पॉलिसीज आल्या, मार्केट लिंक्ड प्रकारामध्ये युलिप पॉलिसीज आल्या, की ज्यातून आपण काही ठराविक काळासाठी भरघोस प्रीमियम देतो. त्यावर असं कळतं की अमुक अमुक वर्षानंतर जर तुम्ही सर्वाईव्ह झालात तर अमुक अमुक रक्कम तुम्हाला मिळेल. आणि जर मार्केट लिंक्ड असेल तर प्लस मार्केटचे इतके परतावे आपल्याला मिळतील. त्यामुळे भरताना आपल्याला असं वाटतं की आपण तर सर्वाईव्ह करणारच आहोत आणि एवढे जे भरतो आहेत 15-20 वर्ष किंवा युलिप प्रकार असेल तर 5 वर्ष 10 वर्ष, त्यातून काही ना काहीतरी परत येणार आहे. हे जे परत येणार आहे ते परत आपण सर्वाईव्ह केलेलं असताना आपल्यासाठी नको आहे. जर मी इन्शुरन्स घेते तर तो प्युअर इन्शुरन्स असला पाहिजे, त्यातून कुठलेही मॉनिटरी बेनिफिट्स मी स्वतः एक्सपेक्ट करणं चुकीचं आहे. आणि त्यासाठी टर्म लाईफ इन्शुरन्स आहे. मग तो काय करतो, जर टर्म लाईफ इन्शुरन्सच्या नावातच काय येतं, एका सर्टन टर्म ऑफ इयर्ससाठी, म्हणजे 25 वर्ष 30 वर्ष, त्या टर्मसाठी तुम्ही तो लाईफ इन्शुरन्स घेता. ती इन्शुर्ड व्यक्ती त्या पूर्ण टर्मसाठी ते प्रीमियम जे असेल ते भरते. तो सम अशोर्ड जी सिलेक्ट करते अकॉर्डिंगली प्रीमियम ठरतं, प्रीमियम पे करत जाते. समजा त्या टर्ममध्ये ती व्यक्ती सर्व्हाइव्ह झाली तर त्या व्यक्तीला परत काही मिळत नाही. पण दुर्दैवाने ती टर्म पूर्ण नाही करू शकली तर त्या नॉमिनीला ती पूर्ण सम अशोर्ड मिळते परत. म्हणजे ती व्यक्ती जरी हयात नसेल तरी त्यानंतर त्यांचं कुटुंब व्यवस्थित सर्वाईव्ह करू शकतं कोणाच्याही मदतीशिवाय. आणि आजकाल आपण बघतो आहे की मेडिकल सायन्स खूप पुढे गेलं आहे, पण म्हणून लाईफ एक्सपेक्टन्सीसुद्धा वाढली आहे. पण स्ट्रेस किंवा अनेक बाकीचे आजार, आपण जे साथी वगैरे बघतो आहे, त्यामुळे अमुकच वयामध्ये मृत्यू येणारच नाही असं आपण धरूच शकत नाही. इतकं लाईफ आत्ताही अनसर्टन आहे. त्यामुळे अशा वेळेला अचानक जर काही झालं तर त्या कुटुंबाचा फिनान्शियल इंडिपेंडन्स राखला जाणं, त्यातून ती व्यक्ती सावरली जाणं, ते पूर्ण कुटुंब सावरून त्यांना आर्थिक पाठबळ मिळणं, यासाठी टर्म लाईफ इन्शुरन्स म्हणजेच लाईफ इन्शुरन्स. मग तो किती घ्यायचा, किती सम अशोर्ड किती असली पाहिजे, तर थंब रूल असा सांगतो की आपलं जे वार्षिक उत्पन्न आहे त्याच्या किमान 10 पट रक्कम ही आपलं टर्म लाईफ इन्शुरन्सचा कवर पाहिजे. म्हणजे तेवढी सम अशोर्ड आपली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ 10 लाख रुपये हे माझं वार्षिक उत्पन्न आहे, तर साधारणपणे 1 कोटीपर्यंतचा टर्म लाईफ इन्शुरन्सचं कवर माझ्याकडे हवं. पण या थंब रूलला जरी फॉलो केलं आणि टर्म लाईफ घेतली तरी बेटर आहे. पण ते जर नाही तर पुढे जाऊन आम्ही काही कॅल्क्युलेशन्स करतो की फ्युचर गोल्स किती आहेत त्या व्यक्तीचे, आत्ता त्यांचं आर्थिक उत्पन्न, आर्थिक खर्च किती आहेत, त्याचा ताळमेळ घालताना त्यांच्या डिपेंडन्सच्या लाईफ सर्वायवलपर्यंत, एक्सपेक्टन्सीपर्यंत किती साधारण कॉर्पस त्यांना लागू शकतो, आणि त्यातून आत्ता त्यांनी केलेल्या मिळकती लिक्विड प्रकारातल्या किती आहेत हे ठरवून एक सम अशोर्ड कॅल्क्युलेट केली जाते. आणि मग तो टर्म लाईफ इन्शुरन्स आम्ही घ्यायला सांगतो. पण तेही नाही केलं तरी तो थंब रूल फॉलो करून ती सम अशोर्डचा टर्म लाईफ इन्शुरन्स घेतला तरी चालेल. डिरेक्टली इन्शुरन्स कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन किंवा इन्शुरन्स कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊनसुद्धा टर्म लाईफ इन्शुरन्स आपण घेऊ शकतो. बरं, हे करत असताना
आर्थिक बाजू जी व्यक्ती सांभाळते कुटुंबातली तिनेच घेतला पाहिजे. मुलांनी, ह्यांनी, बाकीच्या घरातल्या माणसांनी त्यांनी पॉलिसीज घेण्याची गरज नाही आहे. कारण कुठे ना कुठेतरी त्यांचा आर्थिक हातभार जर नसेल तर प्युअर इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्समध्ये त्यांच्या नावाने गुंतवणुकी सुरू केलेल्या चांगल्या, की आपण चांगल्या भावनेने करतो आहे की इतका परतावा त्यांना पुढे मिळू शकेल. पण इन्शुरन्स जो आहे, लाईफ इन्शुरन्स, तो आर्थिक बाजूची व्यक्ती सांभाळते त्याने घेतला पाहिजे. जर कंपनीसुद्धा तुम्हाला देते आहे, तुम्ही जी नोकरी करता आहात त्या ठिकाणी, तरीसुद्धा तुमचा एक वैयक्तिक टर्म इन्शुरन्स असलेला चांगला. जर आजकाल करिअरचे ऑप्शनसुद्धा बदलतात, ट्रेंड्स बदलतात. काही वर्ष नोकरी केल्यावर वाटतं की नाही एखादं स्टार्टअप सुरू करावं. मग अशा वेळेला काय, तो एम्प्लॉयरचा लाईफ इन्शुरन्स तर माझ्यासाठी नसणार आहे. त्यावेळेला माझा पर्सनल लाईफ इन्शुरन्सचा टर्म इन्शुरन्स घेतलेला असेल तर तो पुढे कामाला येणार आहे. त्यामुळे टर्म इन्शुरन्स म्हणजेच लाईफ इन्शुरन्स. दुसरे कुठलेही जे इन्शुरन्सचे प्रकार आहेत त्यातून जे रिटर्न्स मिळतात ते इन्फ्लेशन फ्रेंडली नसतात. त्यामुळे अमुक परतावा जो मिळेल त्याची आजची व्हॅल्यू आपल्याला खूप जास्त वाटते, पण 10-15 वर्षांनी टाईम व्हॅल्यू ऑफ मनीच्या सूत्रानुसार ती कमीच झालेली असणार आहे. त्यामुळे तितके पैसे तेव्हा गरजेचे होणार आहेत का? जर माझ्याकडे एखादी लाईफ इन्शुरन्स आहे तर मी सम अशुअर्ड चेक केली पाहिजे. सम अशुअर्ड त्याची 5 लाख आहे किंवा 10 लाख आहे आणि प्रीमियम माझं जात आहे 25-30 हजार रुपये वर्षाला उदाहरणार्थ. तर आज 5 किंवा 10 लाखांवर ती व्यक्ती जर हयात नसेल तर ते कुटुंब, त्या कुटुंबाला काय हातभार मिळणार आहे आर्थिक? हा विचार जर आपण केला तर आपल्याला टर्म लाईफ इन्शुरन्सचं महत्त्व कळेल. त्यामुळे जेव्हा आपण इन्शुरन्स म्हणतो तेव्हा टर्म लाईफ इन्शुरन्स हाच एक महत्त्वाचा आणि फक्त लाईफ इन्शुरन्सला काय म्हणतो न्याय देणारा एकच प्रकार आहे. दुसरं येतं हेल्थ इन्शुरन्स. कोविडमध्ये सगळ्यांना त्याचं महत्त्व कळलं, कारण एक तर आपलं द्वंद्व चालू होतं, आपण स्वतः व्यवस्थित राहणं, आपल्या कुटुंबियांचं स्वास्थ्य व्यवस्थित राखणं, आणि अशा वेळेला प्रत्येक कुटुंबातलं कोणी ना कोणीतरी सफर झालेलं आहे कोविडमुळे, आणि त्यावेळेची जी बिल्स पे करावी लागली, जर इन्शुरन्स नसेल तर त्यावेळेचा जो मानसिक ताण आहे तो कधीच कोणी आयुष्यभर विसरू नाही शकणार. कारण ते द्वंद्व होतं आपल्या व्यक्तीसाठी काहीतरी करण्याचं, आणि दुसरीकडे हेही त्रास होत होते की इतकं बिल पे करावं लागणार आहे. तर हे सगळे जो भार आहे तो हेल्थ इन्शुरन्स आपल्यासाठी उचलत असतो. त्यामुळे जरी कितीही उत्पन्न असलं, इन्व्हेस्टमेंट्स खूप चांगल्या असल्या तरीसुद्धा मेडिकल एक्सपेन्सेस आजकाल प्रचंड वाढलेत. आपले आजार, आपली हेल्थ ही पूर्वी इतकी काही छान, आमची तरुण पिढी पण म्हणते की तेवढं काही आता नाही, ते कमवून ठेवावं लागतं. तर ते जर होत नसेल तर तो हेल्थ इन्शुरन्स आपल्यासाठी खरंच गरजेचं आहे. पण तो कसा घेतला पाहिजे? तर इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स महत्त्वाचा आहे. जर एखादं मध्यमवयीन कुटुंब आहे की 2 मुलं किंवा छोटी मुलं म्हणजे डिपेंडंट चिल्ड्रन आणि हजबंड वाईफ, तर फॅमिली फ्लोटर इन्शुरन्स घेतलेला चांगला. जर कळत्या वयातली मुलं आहेत जी कमावती आहेत तर त्यांच्यासाठी इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्यासाठी सेपरेट घेऊ शकता. बरं, ते सम अशुअर्ड कवर किती पाहिजे? तर हे व्यक्तिसापेक्ष आहे. आपले हेल्थ स्टेटस काय आहे, आपल्याला आत्ताचे असणारे आजार कोणते आहेत का, तर त्याची एकदा छाननी करणं, व्यवस्थित हेल्थ चेकअप करून घेणं, आणि त्याच्यानुसार कमीत कमी एका कुटुंबासाठी सध्या 30 ते 40 लाखांचा इन्शुरन्स हा हवाच आहे. मग तो घेणं, त्याच्यासाठी स्क्रुटिनी करणं, आणि मग त्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीजमधून आपल्यासाठी सुयोग्य अशी पॉलिसी निवडणं, हे आपल्या सगळ्यांसाठी क्रमप्राप्त आहे. बरं, आजकाल होतं काय, आय टी सेक्टर असेल किंवा इतर कोणतंही प्रायव्हेट सेक्टर, त्यामध्ये एम्प्लॉयरकडून हेल्थ इन्शुरन्स हा आजकाल दिलाच जातो. त्यामध्ये तो ग्रुप हेल्थ इन्शुरन्स प्रकारामध्ये मोडतो आणि मग तिथेही आपल्याला ऑप्शन दिला जातो की सर्टन प्रीमियम इन्शुरन्सचं एम्प्लॉयर भरेल आणि नंतर बाकीचं जे आहे ते तुम्ही तुमच्या पॉकेटमधून भरू शकता. मग त्यामध्ये तुमचे आईवडील तुम्ही इन्क्लूड करू शकता, कुटुंबातले बाकी म्हणजे तुमची वाईफ असेल किंवा मुलं असतील तेही तुम्ही इन्क्लूड करू शकता. पण जोपर्यंत आजकालचा ट्रेंड बघता, जोपर्यंत ती नोकरी आहे तोपर्यंतच तो एम्प्लॉयरचा हेल्थ इन्शुरन्स सर्व्हाइव्ह करणार आहे माझ्यासाठी. जर उद्या मी नोकरी बदलली तर नवीन नोकरीच्या ठिकाणी नवीन इन्शुरन्स कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स, त्याचे वेगवेगळे टर्म्स कंडिशन्स, ह्यामध्ये मी जाणार आहे. आणि बरं असं म्हटलं की मी नोकरी बदलणारच नाही आहे
आता हे सगळं व्यवस्थित चालू आहे, रिटायरमेंट मी याच कंपनीतून घेणार. पण रिटायर झाल्यानंतर 55-60व्या वर्षी आपली हेल्थ स्टेटस जो असेल त्याच्यानुसार जर पर्सनल हेल्थ इन्शुरन्स आपण घ्यायला गेलो तर त्यावेळेच्या टर्म्स कंडिशन्स फार कठीण असतील, प्रीमियम वाढलेलं असेल. मग आत्ताच घेऊया ना एक बॅकअप हेल्थ इन्शुरन्स आपल्याकडे असलेला केव्हाही चांगला. त्यामुळे पर्सनल हेल्थ इन्शुरन्स आपल्याकडे असायलाच हवा आणि टर्म लाईफ इन्शुरन्स आपल्याकडे असायलाच हवा. ह्या 2 गोष्टी आणि कंटिंजन्सी फंड हा झाला आपल्या फिनान्शियल प्लॅनिंगचा बेस. आता येते मुख्य विषयाकडे, गोल बेस्ड फिनान्शियल प्लॅनिंग. इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग, इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स, गोल्ड घ्यावं, रिअल इस्टेट घ्यावी, नेमकं गुंतवणुकीला सुरुवात कुठून करायची, असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. त्यावर वेगवेगळी माहिती मिळत असते. पण जेव्हा आपण आपलं प्लॅनिंग करायला बसतो तेव्हा समजत नाही ह्या एवढ्या माहितीचं मी काय करू, मला कसं ॲप्लिकेबल होणार आहे ते. कारण मी आधी म्हटलं तसं पर्सनल फायनान्स म्हणजे हे पर्सनल आहे. कोणीतरी सांगतं आहे म्हणून मी त्या प्रकारे जर फॉलो करायला गेले तर ते माझ्यासाठी लागू पडेलच असं नाही. तर सर्वात आधी काय करायचं आहे तर गोल्स फायनल करायचे. फिनान्शियल प्लॅनिंग सुरू करताना माझा कंटिंजन्सी फंड झाला, माझं इन्शुरन्स लेवल मी चेक केली, त्यानुसार मी बदल केले की मी माझ्या पैशांवर आता थोडी रिस्क घ्यायला तयार झाली आहे. त्यामुळे सुरुवात कशी करायची तर गोल्स फायनल करायची. आजकाल बऱ्याच जणांना माहितीच नसतं पुढे जाऊन करायचं आहे काय. जबाबदाऱ्या असतील तर त्या वेगळ्या, आपली ॲस्पिरेशन्स वेगळी आणि आपल्या गरजा वेगळ्या. या 3 प्रकारांमध्ये आपले गोल्स मोडतात. जबाबदाऱ्या म्हणजे काय तर मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी झाली, ती आपल्याला पार पाडायची, चांगल्या शाळेत घालायचं आहे किंवा चांगलं उच्च शिक्षण द्यायचं आहे, हे झालं वन ऑफ द गोल. मग गरजा काय झाल्या तर माझं जे कुटुंब आहे त्यांना एक बेटर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मला द्यायचं आहे. आज जे आमची आर्थिक स्थिती आहे ती उंचावायची आहे किंवा काही गोष्टी घरामध्ये आहेत ज्या मला आत्ता गरज म्हणून घ्यायच्याच आहेत किंवा घर घेणं ही सुद्धा माझी गरज असू शकते. तर हे झालं माझं वन ऑफ द गोल जिथे मी गरज म्हणून बघते. आणि मग येतात माझ्या ॲस्पिरेशन्स, म्हणजे बाकी सगळं आत्ता आहे पण मग 1 BHKचा 2 BHKच करायचा आहे, 2 BHK आहे तर कुठेतरी प्लॉट घेऊन मला बंगलाच बांधायचा आहे. ही माझी ॲस्पिरेशन झाली, ही माझी इच्छा झाली. त्या प्रकारातले गोल्स, ह्या 3 कॅटेगरीजमधल्या आपल्याला जे काय हवं आहे ते कागदावर शांतपणे लिहून काढायचं. हजबंड वाईफनी दोघांनी एकत्र मिळून विचार केला या दृष्टीने तर दोघांची आणि कुटुंबाची एकत्रित गोल्स ते अशा प्रकारे सेट करू शकतात. आणि मग ह्यातलं खरंच मला काय गरजेचं आहे, आधी गरजा पूर्ण करायला हव्यात की माझ्या ॲस्पिरेशनकडे मला बघायला हवं आहे. घर थोडे दिवसांनी विचार केला तर चालणार आहे का, पण आधी काय घरात AC हवा आहे, AC घेते, हे भी माझं गोल असू शकतं. किंवा मुलांना क्लासेस लावायचे आहेत, या प्रकारचं एज्युकेशन द्यायचं आहे, शाळा बदलायची आहे का, ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर या प्रकारांमधली प्रायोरिटी ठरली की माझं झालं गोल सेटिंग. तर गोल सेटिंग इतकंही अवघड नाही आहे, म्हणजे आपणच आपला विचार केला तर ते होऊ शकतं. एक क्लायंट होते, अगदी 25-26 वर्षांचा मुलगा, सामान्य मध्यम वर्गीय कुटुंबातला, आपल्या शिक्षणाच्या आणि याच्या जोरावर गेला ऑस्ट्रेलियाला. आणि जेव्हा फिनान्शियल प्लॅनिंगचं डोक्यात आलं आणि मग जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्याची जी गोल्स शीट होती जी आम्ही भरून घेतो ती इतकी व्यवस्थित मांडलेली होती की 1 वर्षांनी काय करायचं आहे, घराच्या बाबतीत काय करायचं आहे, घर बांधल्यानंतर घराचं रिनोव्हेशन किती वर्षांनी करायचं आहे ह्याचाही त्याने विचार केलेला होता. सो ही समज केव्हा येऊ शकते जर आपण शांतपणे आपली गोल्स लिहून काढायला बसलो तर. आणि ती आपली प्रत्येकाची वेगवेगळी असतात, तिथे कोणाशीही कंपॅरिझन करायची काहीच गरज नाही आहे. पण ही गोल्स ठरवलेली असताना ती मिळवण्याचा अट्टहास, म्हणजे आपला हट्ट असावा पण अट्टहास नसावा. याचं कारण म्हणजे अजून एक क्लायंट होते, त्यांनी गोल्स ठरवली आणि प्लॅनिंग त्याप्रमाणे झालं, इन्व्हेस्टमेंट सुरू झाल्या. पण कुटुंबात असे अचानक काही बदल झाले की त्यामुळे त्यांची गोल्स बऱ्याच प्रकारे त्यांना अल्टर करावी लागली, बदलावी लागली. मग त्यावेळेला तो माइंडसेट बदलण्याची सुद्धा आपली तयारी पाहिजे की गोल्स फिक्स हवीत किंवा गोल्स मिळवायचे आहेत हे फिक्स हवं, ती अचीव करण्यासाठीचा आपला हट्ट हवा, पण त्याचे मार्ग बदलू शकतात हेही स्वीकारायची आपली तयारी पाहिजे. आणि ते अमुक उत्पन्न आहे, इन्कम आहे, मगच मी गोल सेट करू शकते असं काहीच नाही आहे. स्वप्न बघणं किंवा गोल सेट करणं हे आपल्या प्रत्येकाचा अधिकार आहे आणि आपण ते करूच शकतो. एकदा कामानिमित्तच मुंबईला जात होते आणि एक रत्नागिरीजवळच्याच एका छोट्या गावातली मुलगी भेटली ट्रेनमध्ये. काही गप्पा सुरू झाल्या आणि त्यातून तिने इतकं ओपन
त्यातली मला काही गोष्टी शेअर केल्या. त्यातली एक गोष्ट अशी की त्या तिन्ही मुलीच वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि मग तेच एकटे कमावते होते. त्या तिन्ही मुलींनी काही त्यांना जमतील तशी कामं करून वडिलांचा आजारपण सांभाळत, आईला सांभाळत, शिक्षण पूर्ण करून रत्नागिरी तुम्ही गेलेलेही असाल, तुम्हाला माहिती आहे हे फार पुण्या मुंबईसारखं काही मोठं शहर नाही आहे की जिथे भरपूर चांगल्या पगाराची नोकरी मिळूच शकते. त्यांना जी नोकरी पॉसिबल झाली ती घेऊन त्या उत्पन्नातून त्यांनी आपल्या आईवडिलांसाठी घर बांधलं आणि ते घर बांधून झाल्यानंतर मग त्यांनी पुढचा लग्न वगैरे या गोष्टींचा विचार केला. आणि हे सांगताना तिच्या डोळ्यात जे समाधान होतं की आईवडिलांसाठी मला हे करायचं होतं, हे माझं गोल होतं, ते आम्ही तिन्ही बहिणींनी पूर्ण केलं, हे सांगतानाचं जे समाधान होतं किंवा ते ठरवणं, ती प्रक्रिया पूर्ण करणं, त्यानंतरचा जो आनंद असतो तो कुठलाही गोल अचीव झाल्यानंतरचा आनंद हा कम्पेअर होऊच शकत नाही. त्यामुळे तिला काही फार मार्केटचं नॉलेज नव्हतं किंवा तिचे पगार काही असे फार लाखांमध्ये नव्हते, पण तरीही एक गोल ठरवून आपण आयुष्यात इतकी गोल्स बघतो तशी फिनान्शियल गोल्स प्लॅन करून आपण त्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट प्लॅन करू शकतो. त्यामुळे हे झालं गोल सेटिंग. त्यानंतर येतं ते इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. तर इन्व्हेस्टमेंट मगाशी म्हटलं तसे बरेच ऑप्शन्स आहेत. काही डेट प्रकारातले आहेत, काही इक्विटी प्रकारातले आहेत, कोण म्हणतं गोल्डच घ्या, कोण म्हणतं रिअल इस्टेटच घ्या. तर नेमकं करायचं काय? तर ही गोल्स माझी लिहून झाली की त्यांना मी शॉर्ट, मीडियम आणि लाँग टर्म असे टॅग देणार आहे. की उदाहरणार्थ मला गाडी घ्यायची आहे पुढच्या 2 वर्षात, माझी ती गरजच आहे, मला कामाच्या ठिकाणी जायला सोपं जाईल, तर हे माझं शॉर्ट टर्म गोल झालं. मग त्यासाठी किती पैसा लागणार आहे हे मी बघितलं पाहिजे आणि 2 वर्षानंतर त्याची जी व्हॅल्यू असेल तर ती व्हॅल्यू मी पूर्णपणे माझ्या पॉकेटमधून पे करणार आहे की मला कार लोन घ्यावं लागणार आहे. हा झाला पुढचा प्रकार. मग येतात मीडियम टर्म गोल्स. मग लाँग टर्म गोल्स म्हणजे मग मुलांचे शिक्षण असतील किंवा लग्न असतील, ही झाली लाँग टर्म गोल्स. तर ही एकदा ठरली की त्यानुसार ड्रॉपडाऊन आपण पुढे करतो, ती कुठला इन्व्हेस्टमेंट ऑप्शन निवडायचा. मग हे सगळं मिळवायचं तर गुंतवणूक तरी कशी करायची? तर येतात पुढचे प्रकार. मग डेट इक्विटी किंवा गोल्ड रिअल इस्टेट. तर गोल्ड रिअल इस्टेटकडे मी नंतर येते. डेट आणि इक्विटी हे 2 वेगवेगळ्या प्रकारे रिटर्न देणारे आणि वेगवेगळ्या धाटणीचे असेट क्लासेस आहेत. तर जेव्हा शॉर्ट टर्म गोल्स आहेत की जिथे मला ते माझ्या हातात वेळ कमी आहे पण ते मिळवायचंच आहे मला काही करून, तर तिथे मी माझ्या पैशांवर एवढी रिस्क नाही घेऊ शकत कारण माझ्याकडे हातातच वेळ कमी आहे. त्यामुळे ते जी गुंतवणूक आहे ती मी डेट प्रकारांमध्ये गुंतवणूक करू शकते. मग त्यामध्ये मगाशी एक्सप्लेन केले तसे पोस्ट ऑफिस RD असतील किंवा डेट म्युच्युअल फंड्समधल्या SIP असतील, त्या करून मी ते डेट प्रकारातल्या गुंतवणुकी करून शॉर्ट टर्म गोल्स जी आहेत ती मी अचीव करू शकते. मग येतात मीडियम टर्म प्रकारातले गोल. तर शॉर्ट टर्म म्हणजे काय कालावधी आपण पकडायचा? 6 महिने ते साधारणपणे 2 ते 2.5 वर्ष. यामधली माझी कुठली गोल्स असतील तर ती झाली शॉर्ट टर्म गोल्स. मग येतात मीडियम टर्म गोल्स म्हणजे 2.5 ते 3 वर्ष ते 7 वर्ष पर्यंतचा कालावधी साधारणपणे आपण ढोबळमानाने मीडियम टर्म पकडूया. मग त्यामध्ये इतरही काही असू शकतात की घराचं डाऊन पेमेंट म्हणजे तयार करायचं आहे किंवा कुठे मला ट्रिपला जायचं आहे, युरोप ट्रिप करायची आहे, त्याच्यासाठी अमुक एवढे लाख लागणार आहेत आणि 4-5 वर्षांनी मी ते करणार आहे. तर हे माझं मीडियम टर्म गोल असू शकतं. मग तिथे मी डेटबरोबर थोडंसं इक्विटीचा भाग त्यामध्ये मी घेऊ शकते. मग डेटमध्ये सुद्धा डेट म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकते किंवा इक्विटी प्रकारांमध्ये स्टॉक्स जर समजत नसतील तर इक्विटी बेस्ड म्युच्युअल फंड्स आहेत त्यामध्येही मी SIP करू शकते. सो हे झालं ढोबळमानाने की मी कॅटेगरी ठरवली. लाँग टर्ममध्ये आपण शक्यतो इक्विटीज बेस्ड इन्व्हेस्टमेंटचाच आधार घ्यायचा कारण ते मार्केट लिंक्ड असतात. जितका जास्त काळ आपण इक्विटीला देतो तितके रिटर्न्स आपल्याला जास्त मिळतात किंवा ते मार्केट सायकलनुसार आपल्याला बेस्ट सुटेबली मिळू शकतात. मग ही झाली कॅटेगरी. मी ठरवलं डेट हवं आहे, इक्विटी हवं आहे, डेट इक्विटी मिक्स काय आहे. मग पुढे येतं की डेट प्रकारातल्या कुठल्या गुंतवणुकी आहेत ज्या मला कळत आहेत. मला डेट म्युच्युअल फंड्स कळत नसतील पण RD कळत आहेत का? ठीक आहे, मी शॉर्ट टर्म गोल्स सगळे जे आहेत ते मी RD सरळ सुरू करते. पोस्ट ऑफिस असेल किंवा बँकेमध्ये असेल, माझ्या हातात राहील. आता तर सगळ्या बँकांचे ऑनलाईनच सगळे लॉगिन्स आपल्याकडे उपलब्ध असतात, आपण ते ट्रॅक करू शकतो. शिस्तबद्ध पद्धतीने माझे शॉर्ट टर्म गोल्स अचीव होतील. मीडियम टर्म गोल्समध्ये इक्विटी थोडीफार इंट्रोड्यूस करा. तर इक्विटीमध्ये मला म्युच्युअल फंड्स फारसे कळत नाही आहेत पण मला असे म्युच्युअल फंड्स पण आहेत ज्यामध्ये पूर्ण इक्विटी नसते, थोडंसं
थोडंसं डेट पण असतं. मग असे हायब्रिड प्रकारातले मी घेऊ शकते का? तर प्युअर डेट म्हणजे एखादी FD केली, एखादी RD केली आणि मग अशा हायब्रिड प्रकारांमध्ये SIP केली. मग ती जी व्हॅल्यू आहे अमाऊंट ऑफ इन्व्हेस्टमेंट ती डिसाईड करून मी त्यामध्ये करू शकते. मग लाँग टर्म येतं त्यामध्ये इक्विटी प्रकारातले म्युच्युअल फंड्स. तर इक्विटी हा खूप मोठा विषय आहे जे आपण शेअर मार्केट म्हणतो, पण इक्विटी म्युच्युअल फंड्स जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते डायव्हर्सिफाईड प्रकारातले असतात. त्यामुळे एक पोर्टफोलिओ असतो, त्या इक्विटी प्रकारातल्या स्कीमच्या ऑब्जेक्टिव्हनुसार त्या पोर्टफोलिओमध्ये आपली गुंतवणूक जात असते. ती असते मार्केट लिंक्ड. त्या स्कीममध्ये 30 ते 35 किमान स्टॉक्स असतात आणि त्यामध्ये आपली गुंतवणूक ठरते. बरं, इक्विटीमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. मग त्यातल्या त्यात मी काय करू शकते? इंडेक्स प्रकारांमध्ये घेतले तर निफ्टी, सेन्सेक्स हे आपण शब्द तरी ऐकून माहिती आहेत. आपण निदान वाचू बघू शकतो की सेन्सेक्स वाढला, निफ्टी घसरला, म्हणजे आपल्याला कळू शकतं जर इंडेक्स फंडमध्ये निफ्टीच्या माझी गुंतवणूक असेल तर थोडी ती निफ्टीनुसार वाढते आहे की कमी होते, इतकं ढोबळमानाने आपल्याला निदान समजू शकतं. सो फर्स्ट स्टेप म्हणून मी इक्विटी प्रकारांमध्ये ह्याचा विचार करू शकते. त्यामुळे ह्या सगळ्या हे कॅटेगरी ठरवल्या की मग येते ती ऑप्शन्सची निवड की काय करायचं आहे. मग त्यामुळे जर स्कीम्स आपण निवडायच्या असतील तर इंडेक्स प्रकारांमधले मग फंड्स कोणते आहेत हे इतकं ठरल्यानंतर माझा इन्व्हेस्टमेंट प्लॅन तयार होतो. त्यामुळे माझे गोल सेटिंग, गोल किती कोणत्या कॅटेगरीचे आहेत, शॉर्ट, मिडियम, लाँग, आणि मग त्यानंतर मी कोणत्या असेट प्रकारांमध्ये गुंतवणूक करायचे ते ठरलं की मग शेवटी तो ऑप्शन निवडून त्या अमाऊंट ऑफ इन्व्हेस्टमेंटने मी इन्व्हेस्टमेंटची माझ्या सुरुवात करू शकते. पण हे सगळं करत असताना नॉलेज फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे काय करायचं आहे, मोबाईल फोन्स आपण सगळे वापरतो, सगळ्या न्यूजपेपर्सची ॲप आपल्याकडे आहेत, ती डाउनलोड करायची, थोडं वाचायला सुरुवात करायची, थोडं ऐकायला सुरुवात करायची, माहिती मिळवून ती आपण व्हेरीफाय करण्यासाठी सुद्धा अनेक स्रोत उपलब्ध आहेत. ते केल्यानंतर हळूहळू बेसिक माहिती झाली की हळूहळू ऑप्शन्स आपल्याला कळायला लागतात. आणि सुरुवातीलाच एकदम लाखात गुंतवले आणि मग काय करावं हा विचार केला असं न करता अगदी 5,000 सुद्धा लमसम इन्व्हेस्टमेंटची सुरुवात होऊ शकते. टाकून बघूया, थोडे दिवस ट्रॅक करूया आणि मग हळूहळू मला इक्विटी प्रकारांमधल्या गुंतवणुकी कळू शकतात किंवा डेटमधल्या कळू शकतात. मी सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. मी इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग अशा प्रकारे केलं की त्याचा ट्रॅक ठेवायचा आणि त्यानुसार आपली गोल्स अचीव करणं हे खूप सोपं होऊन जातं. आणि हां, यामध्ये येतात त्या रिस्क लेवल्स. म्हणजे रिस्क ॲपेटाईट हा जो शब्द तुम्ही जर ऐकला असेल तर तो आपल्या सगळ्यांना लागू पडतो. म्हणजे माझ्या पैशांवर मी रिस्क किती घेऊ शकते हे माझा व्यक्तिसापेक्ष आहे. पण तुम्ही किती घेऊ शकता हे आपल्याला विचारायचा प्रश्न आहे की मी इक्विटीमध्ये मला रिटर्न्स मिळत आहेत, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे म्हणून मी गुंतवले, पण मार्केट क्रॅश आला आणि माझ्या पोर्टफोलिओमध्ये रेड साईन दिसायला लागले तर माझं BP वाढलं नाही पाहिजे. मी त्याकडे तितक्याच तटस्थपणे बघितलं पाहिजे. त्याच लाँग टर्मच्या दृष्टीने मी जे केले आहे तर तिकडे मी त्या प्रकारे इन्व्हेस्टेड राहिलं पाहिजे. सो हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे गोल्स ठरवणं, त्यानुसार डेट किंवा इक्विटी किंवा जो काही आहे तो ऑप्शन ठरवणं आणि मग त्यानंतर सुटेबल इन्व्हेस्टमेंट ऑप्शन ठरवून शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करणं, ह्याला इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग म्हणतात. आता येते गोल्ड आणि रिअल इस्टेटवर, जे सगळ्यांचे तसे आवडीचे किंवा प्रश्न पडणारे विषय. गोल्ड घ्यावं का आणि किती घ्यावं की घेऊच नाही आहे. तर अनेक चर्चांमध्ये हे असं निघतच असतं, कारण गोल्डला आपल्याकडे किंवा सोन्याला आपल्याकडे फार महत्त्व आहे. ह्याचं कारण म्हणजे त्याला आपल्या इमोशनल व्हॅल्यूज अटॅच्ड आहेत. कितीही म्हटलं तरी एखादा दागिना प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये असा असतो की कोणाच्या आजीचा असतो, कोणाच्या सासूबाईंनी सुनेला दिलेला असतो, आईने मुलीला दिलेला असतो. मग त्याला हात लावणं म्हणजे ती मूल्य असतात, ती आपल्या आठवणी असतात. आणि मग त्या इमोशनल व्हॅल्यूजमुळे कुठे ना कुठेतरी गोल्ड होर्डिंग सुरू होतं आपलं, की पैसा आहे चल गुंतवणूक कर, किंवा अडीनडीला मी विकू शकते म्हणून मी गोल्ड घेते आहे. तर असं न करता गोल्ड घेताना, सोन्यात गुंतवणूक करताना आधी हे लक्षात घेतलं पाहिजे की सोन्यातले जे उतार चढाव आहेत, आत्ता आपण बघितलं सोनं लाखाला गेलेलं आहे किंवा त्या पट्टीत आहे. तर हे का झालं आहे? कारण त्याचा जो भाव आहे तो डिरेक्टली ती असेट प्राईस आपल्याला मिळते. याचं कारण ग्लोबल बरीच रिझन्स असतात. म्हणजे युद्धजन्य परिस्थिती असेल त्यावेळेला सगळेच देश सोन्यामध्ये जास्त रिझर्व्स ठेवण्याचं त्यांचं उद्दिष्ट असतं. किंवा असंही म्हणतात कधी कधी की इक्विटी म्हणजे शेअर मार्केट वाढलं तर गोल्ड कमी होतं
किंवा गोल्ड वाढत असेल, शेअर मार्केट कमी होत असेल तर गोल्ड जास्त वाढतं. इन्व्हेस्टमेंट सेंटिमेंट्स जे म्हणतो, सायकॉलॉजी म्हणतो इन्व्हेस्टरची, अकॉर्डिंगली गोल्डमध्ये जास्त गुंतवणूक केली जाते. त्यामुळे आपल्याकडे पहिल्यापासून इमोशनल व्हॅल्यूजसुद्धा आहेत आणि गोल्ड वाढतानाच दिसतं आहे. जे लहानपणी आपण बघितलं आहे त्या रुपयांना काही शेकडो रुपयांना मिळत होतं आणि आता ते लाखांपर्यंत जर पोचलं आहे, तर यामध्ये रिटर्न्स तर मिळणार आहेत ही कुठेतरी आपल्याला माहिती आहे, म्हणून गोल्डमध्ये इन्व्हेस्ट केलं जातं. मग काय घेतो आपण? सोन्याची बिस्किटं घेतो, कॉईन्स घेतो आणि मग ते फिजिकल गोल्ड जे आहे किंवा एखादा दागिना करतो. मग काही वर्षानंतर जर लग्नात कोणाला भेट द्यायचा झाला, मुलीला किंवा सोनेला, तर त्यावेळेस ते डिझाईन वगैरे नवीन पिढीला तेवढं आवडतंच असं नाही. मग परत प्रश्न येतो, एवढा हौसेने केलेला दागिना मोडायचा का? तर ह्याला उत्तर काय आहे? तर गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना, सोन्यात गुंतवणूक करताना त्याचं पहिल्यात आधी उद्दिष्ट ठरवायचं. मी का घेते आहे सोनं? कारण सोन्यामध्ये गुंतवणूक केली तर 2 फायदे होऊ शकतात. एक म्हणजे हेजिंग होऊ शकतं. हेजिंग म्हणजे काय? माझी जी पूर्ण गुंतवणूक आहे ती इक्विटीमध्ये आहे, म्हणजे शेअर मार्केटमध्ये आहे, म्हणजे काही स्टॉक्स घेतलेत, काही म्युच्युअल फंड्स घेतलेत किंवा माझ्याकडे काही FDs आहेत. तर ह्या सगळ्या प्रकारांना जी रिस्क लेवल असते, प्रत्येकाचा रिटर्न्स किंवा परतावा देण्याचा त्यांची कपॅसिटी, त्यांची पद्धत वेगवेगळी आहे. तिथे काही उतार चढाव आले तरीसुद्धा गोल्ड हा माझ्यासाठी एक हेजिंग पॉईंट ठरू शकतो, जो माझ्या पोर्टफोलिओला बॅलन्स करू शकतो. म्हणजे इकडे जरी घसरण झाली तरी गोल्ड स्थिरावलेला आहे किंवा गोल्डवर गेला आहे, तर ओव्हरऑल माझा जो पोर्टफोलिओ आहे तो कुठेतरी मला स्थिर दिसू शकतो किंवा त्यामध्ये मला शांतता मिळू शकते. म्हणून हेजिंग हा एक मुख्य उद्देश असू शकतो. दुसरं असतं म्हणजे डायव्हर्सिफिकेशन, की सगळीकडेच झाली गुंतवणूक करून, मग आता राहिला आहे कुठला असेट क्लास? तर गोल्ड. म्हणून गोल्डमध्ये केलं. म्हणजे असं म्हणतात ना की डोंट कीप ऑल एग्ज इन वन बास्केट, ही जी प्रचलित म्हण आहे तसंच आहे की सगळेच पैसे एकाच ठिकाणी नाही ठेवायचे, ते वर्गीकरण करायचं आहे. त्यामुळे गोल्ड हे डायव्हर्सिफिकेशन होऊ शकतं. पण हे करताना आपल्याला आधी आपलं उद्देश माहिती पाहिजे की हे जे मी सोनं घेते आहे ते कशासाठी घेणार आहे. की उद्या मला मुलीला लग्नात एक्स अमाऊंट ऑफ गोल्ड द्यायचं आहे, 10 तोळे सोनं द्यायचंच आहे माझी भेट म्हणून, तर ते 10 तोळे हे माझं उद्दिष्ट आहे. ते 10 तोळ्यांचं उद्दिष्ट संपलं की मग मी विचार केला पाहिजे पुढे मला गोल्ड घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे. त्यामुळे ते उद्दिष्ट ठरवणं महत्त्वाचं आहे. आणि मग येतो कशा प्रकारे गुंतवणूक करायची. कारण फिजिकल गोल्ड घेतलं तर आपल्याला बँक लॉकरमध्ये ठेवायला लागतं. आजकाल अशी परिस्थिती नाही आहे की लग्न समारंभाला वगैरे आपण सगळंच ते घालून मिरवूही शकतो. त्यामुळे ती सेफ्टी लेवलसुद्धा महत्त्वाची आहे. मग हे टाळण्यासाठी आपण डीमॅट अकाउंट थ्रूसुद्धा गोल्ड घेऊ शकतो. गोल्ड ETF म्हणतात त्याला, एक्सचेंज ट्रेडेड फंड्स असतात जे गोल्ड ETF आपण म्हणतो, तिथे आपण गुंतवणूक करू शकतो. आत्ता आपल्या सरकारने काही वर्ष आत्ता सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्सही काढले होते. त्याची काही फिक्स मॅच्युरिटी होती 8 वर्षांची, ज्यावर आपल्याला 2.5% परतावासुद्धा मिळत होता. 8 वर्षानंतर आपल्याला ते सोन्याच्या त्या रेटप्रमाणे पैसे आपल्या अकाउंटमध्ये येणारसुद्धा होते. त्यामुळे असे बॉन्ड्स आहेत. आत्ता सध्या नाही आहेत, पण ते सेकंडरी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रकारामध्ये आपण गोल्ड घेऊ शकतो. फिजिकल गोल्ड घ्यायला नकार नाही आहे, पण ते सांभाळावं लागतं, त्याची सेफ्टी लेवल बघायला लागते. त्यामुळे गोल्ड घेताना इच्छा आहे म्हणून घेतलं असं न करता किंवा पैसा आहे म्हणून घेतलं असं न करता, उद्देश ठरवला आणि त्याचा प्रकार ठरवला तर त्यामध्ये गुंतवणूक करू शकतो. आणि रिअल इस्टेट म्हटलं तर रिअल इस्टेटमध्ये सुद्धा जर गरज असेल तर त्यामध्ये वळणं चांगलं, कारण तो शेवटी इलिक्विड असेट आहे. आज मनात माझ्याकडे 4 फ्लॅट्स आहेत, पण उद्या मला अडचणीला मी भाजी विकतो तशी मी तो माझा फ्लॅट नाही विकू शकणार आहे, जरी त्याची व्हॅल्यू लाखांमध्ये असली तरी. त्यामुळे ते ब्लॉक होणार आहे माझा पैसा. बरं, रेंट मिळणार आहे या दृष्टीने जरी विचार केला तरीसुद्धा ते रेंट किती मिळणार आहे, त्यातून माझे किती खर्च भागणार आहेत, ते रेंट महागाईच्या दरानुसार वाढत जाणार आहे का, ज्या एरियात तो फ्लॅट आहे त्याला तितकी ग्रोथ मिळणार आहे का, या सगळ्याचा विचार करून रिअल इस्टेटकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून बघितलं पाहिजे. अदरवाईज आपलं जे राहतं घर आहे ते सोडून बाकी जे आपण घेऊ, जी प्रॉपर्टी घेऊ ती आपण गुंतवणूक म्हणून घेत असू, तर या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर केल्या पाहिजेत. आणि आता थोडं बोलते रिटायरमेंट प्लॅनिंगवर. आपल्या सगळ्यांनाच याची गरज आहे. खरं तर इचलकरंजी किंवा अशी बिझनेस हब्स म्हटली तर खरं तर बरेच जण असं म्हणतात की बिझनेसमन कधीच रिटायर होत नाहीत. त्यांचा बिझनेस चालू राहतो आणि काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन ते उतार वयातसुद्धा देत असतात तिथे. पण रिटायरमेंट आपल्याला कधी ना कधीतरी घ्यावीच लागते. शरीर थकतं, आपल्याला काही ना काहीतरी इतर काही गोष्टी ज्या राहून गेल्यात त्या करायची इच्छा निर्माण होते. आणि आमच्या पिढीला तर आता
इतकी आव्हानं आहेत पुढे गेल्यानंतर, कारण जॉब सिक्युरिटी नाही, बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन वाढलेली आहे, उत्पन्न भरपूर आहे पण खर्चांच्या वाटा इतक्या झाल्या आहेत की ती लाईफस्टाईल आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन करतानाच पैसा सगळा निघून जातो आहे. मग अशा वेळेला रिटायरमेंट प्लॅनिंग महत्त्वाचं आहे. त्यातही अनेकांना वाटतं की कमी वयात रिटायर व्हायचं आहे, पण हे सगळे जेव्हा आपण विचार करतो तेव्हा काही गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घेऊया की जर मी 50व्या वर्षी रिटायर व्हायचं म्हटलं आणि माझी लाईफ एक्सपेक्टन्सी आत्ता मी 75 ते 80 जर पकडली, तर 50 ते 80 हा जो स्पॅन आहे 30 वर्षांचा, तो मला माझ्या पुंजीवर पूर्णपणे काढायचा आहे. पूर्वीच्या काळी बरं होतं, पेन्शन फिक्स्ड होती काही गव्हर्मेंट जॉब्सनासुद्धा, त्यामुळे आज त्यांना जी स्थिरता आहे, जी मानसिक शांतता आहे, आर्थिक स्थैर्य आहे आणि जी स्वतंत्रता आहे ती होती. आणि ती जर टिकवून ठेवायची असेल रिटायरमेंटनंतर, तर मला तो रिटायरमेंट कॉर्पस किती हवा आहे ते आधी मी कॅल्क्युलेट केलं पाहिजे आणि त्यानुसार अर्ली रिटायरमेंट घ्यायची आहे की नाही हे ठरतं. कारण अर्ली रिटायरमेंट म्हटली, मी आज 30 वर्षांची आहे आणि समजा म्हटलं 50शीत मला रिटायर व्हायचं आहे, तर पुढची 20च वर्ष मला आहेत की ज्यात मला तो कॉर्पस क्रिएट करायचा आहे आणि त्या 20 वर्षांच्या माझ्या कॉर्पसवर मला पुढची 30 वर्ष काढायचे आहेत आणि त्यामध्ये सुद्धा बाकी बरेच बदल होणार आहेत. महागाई वाढत जाणार आहे, इतर खर्च येणार आहेत, वैद्यकीय खर्च वाढणार आहेत. मग हे सर्वाईव्ह करण्यासाठी आपला तो कॉर्पस आपण क्रिएट करू शकतो का हे विचार केला पाहिजे. बरं, अर्ली रिटायरमेंट किंवा रिटायरमेंट म्हटली तरीसुद्धा रिटायरमेंटनंतर माझ्या मेंदूला खाद्य म्हणून, कारण इतकी वर्ष फुल फ्लेज काम केलेले आपलं जे रुटीन असतं ते एकदम ब्रेक करणं हे आपल्याला कुठेतरी काही दिवस चांगलं वाटू शकतं. मग मी पॅसिव्ह इन्कम काही सुरू करू शकते का की जिथे मला फार स्ट्रेसही नसेल पण काही ना काहीतरी उत्पन्न मिळत राहील, तर ते पॅसिव्ह इन्कमचे स्रोत मी काही निर्माण करू शकते का हाही विचार केला पाहिजे. आणि जितक्या लवकर रिटायरमेंट प्लॅनिंगला आपण सुरुवात करू तेवढी चांगली. त्यामुळे आपल्याला पुढे जाऊन जितके लवकर सुरू करू तेवढं कमी इन्व्हेस्टमेंट्समध्ये आपण तो कॉर्पस आपण व्यवस्थित तयार करू शकतो. त्यामुळे रिटायरमेंट प्लॅनिंगकडे बघताना या काही महत्त्वाच्या गोष्टी ढोबळमानाने लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स म्हणतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे असेट अलोकेशन आणि डायव्हर्सिफिकेशन. मगाशी मी म्हटलं तसं गोल्डच आवडलं आहे म्हणून गोल्डमध्येच घेतले. काही क्लायंट्स असे पण असतात की 7-7, 8-8 रिअल इस्टेट्सच येतात जेव्हा डेटा आमच्याकडे येतो. का घेतले? नाही इथे प्रॉपर्टी चांगली वाटली, तेव्हा पैसे होते आणि ग्रोथ मिळेल असं वाटलं. काही ठिकाणी बिल्डरनेच सांगितलं ॲज अन इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही फ्लॅट घ्या, पण 8 ते 10 रिअल इस्टेट सांभाळणं, त्याचे टेनंट्स सांभाळणं, मेंटेनन्स बघणं, हे कामं आपणच आपली वाढवून घेतलेली आहेत. किंवा इक्विटी आवडतं आहे. कोविडनंतर असं झालं, जे नवीन इन्व्हेस्टर्स होते मार्केटचा ग्राफ बघता सगळ्यांनीच उड्या घेतल्या, डीमॅट अकाउंटची संख्या प्रचंड वाढली, ट्रेडिंग सुरुवात झालं, इन्व्हेस्टमेंट सुरुवात झाली. आणि जेव्हा काही आत्ता गेल्या काही महिन्यांपासून जेव्हा मार्केट क्रॅश आपण काही महिन्यात बघितला, त्यावेळेला मात्र सगळेजण पॅनिक झाले की जो पोर्टफोलिओ असा दिसत होता त्याचा ग्राफ का खाली येतो आहे. याचं कारण म्हणजे जे पैसे मिळाले ते रिटर्न्स मिळतात म्हणून मी इक्विटीमध्येच गुंतवले. तर असं न करता डायव्हर्सिफाय करायला हवं. जे 100 रुपये उदाहरणार्थ मला गुंतवायचे ते वेगवेगळ्या प्रकारांमध्ये गुंतवले तर माझी रिस्क मी स्प्रेड करते. प्रत्येक इन्व्हेस्टमेंट ऑप्शनला जी रिस्क येते त्याच्याबरोबर ती मी स्प्रेड करते आणि त्या डायव्हर्सिफिकेशनचा तो एक हेतू असतो आणि ते एक उद्दिष्टसुद्धा असू शकतं. आणि दुसरं येतं असेट अलोकेशन. आता ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. असेट अलोकेशनला सोप्या भाषेत आपली जी आपण रोजची जेवणाची आपली व्यवस्थित थाळी म्हणतो त्याचं उदाहरण घेऊया. त्यामध्ये आपलं ठरलेलं आहे आपल्या जेवणामध्ये की चटणी किती हवी, कोशिंबीर किती हवी, भाजीचं प्रमाण किती असावं, भात किती असावा, पोळ्या कशा असाव्यात किंवा किती ठेवाव्यात. तर हे जसं आपल्या आहारशास्त्रानुसार आपण परंपरेने बघतोय, असेट अलोकेशनसुद्धा तसंच आहे. जर माझी रिस्क ॲपेटाईट काय आहे आणि माझे गोल्स काय आहे, त्याचं टेन्युअर काय आहे हे जर मला माहिती असेल तर माझ्याकडे FD किती असावेत, माझ्याकडे स्टॉक्स किती असणार आहेत, माझ्याकडे म्युच्युअल फंड्स मी किती इन्व्हेस्ट केले पाहिजेत, हे आपसुकच त्या पर्सेंटेजनुसार मी ते असेट्स अलोकेट करत जाणार आहे आणि ह्यालाच असेट अलोकेशन म्हणतात. हे मी जे सगळं बोलते आहे हे आपलं प्रत्येकाचं वेगवेगळं असायला हवं. माझा मित्र करतोय, भाऊ करतोय, घरातली कोणी व्यक्ती करते म्हणून मी तिची कॉपी करून फिनान्शियल प्लॅनिंग केलं असं होऊच शकत नाही. कारण 2 भावांमध्ये, 2 बहिणींमध्ये किंवा कुटुंबातल्या कुठल्याही 2 व्यक्तींमध्ये जी आर्थिक गोष्टी असतात त्या
बऱ्यापैकी वेगवेगळ्याच असतात, कारण आपण वेगवेगळी माणसं असतो. त्यामुळे आपली रिस्क प्रोफायलिंग वेगळी आहे, आपली उत्पन्न वेगळी आहेत, आपली वयं वेगळी आहेत, आपली गोल्स वेगळी आहेत. त्यामुळे फिनान्शियल प्लॅनिंग करताना शक्य तेवढं पर्सनल ठेवायचं. इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करताना ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या लक्षात ठेवायच्या. कंटिंजन्सी फंड आणि इन्शुरन्स ह्या 2 घटकांकडे अधिक गांभीर्याने बघायचं आणि तो आधी बेस क्लिअर करायचा. ह्या झाल्या टेक्निकल गोष्टी फिनान्शियल प्लॅनिंगच्या. पण हे सगळं करताना जर कोणी मदत करणारं नाही आहे किंवा कोणी असे सल्लागार नाही आहे ज्यांना तुम्ही अप्रोच करू शकता की तुम्हाला शक्यतो हे स्वतःच करायचं आहे, तर ते कसं करायचं? कारण माणूस म्हणून काही ना काहीतरी बदल आपल्या विचारांमध्ये, आपल्या लाईफस्टाईलमध्ये आणि आपल्या कामांमध्ये आपल्याला केले पाहिजेत की जेणेकरून हे फिनान्शियल प्लॅनिंग आपण जर आपलं करत असू तर ते चांगल्या प्रकारे सक्सेसफुल होऊ शकतं. तर या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली, आपला आर्थिक स्वभाव ओळखणं. म्हणजे काय? आपली मनी पर्सनॅलिटी ओळखणं. मी आत्ता म्हटलं तसं आपण प्रत्येकजण वेगवेगळे आहोत, त्याप्रमाणे आपल्या मनी पर्सनॅलिटीज वेगळ्या आहेत. अगदी हजबंड वाईफ म्हटलं तरीसुद्धा मनी पर्सनॅलिटी वेगळ्या असू शकतात. हां, समतोल विचार एका ट्रॅकवर ठेवून गोल्स फाईन करणं किंवा ती अचीव करणं हे नक्कीच होऊ शकतं आणि ते व्हायला पाहिजे. पण व्यक्ती म्हणून विचार करण्याची, पैशांविषयी मतं तयार करण्याची त्यांची पद्धत वेगळी असू शकते. त्यामुळे मला काय आवडतं आहे, मला असेट्स क्रिएट करणं आवडतं आहे की म्हणजे मला गुंतवणूक करायला आवडेल, माझी एखादी SIP वाढली तर मला खरंच आनंद होईल, अशा कॅटेगरीतली मी व्यक्ती आहे की 4 साड्या घेतल्या तर मला खरंच आनंद होईल. म्हणजे मला मटेरियलिस्टिक पजेशन्समध्ये आवड आहे की मला कोणाला काही दिलं तर आवडतं आहे. सो हा जो आपला आर्थिक स्वभाव आहे ना, खर्चिक प्रवृत्ती आहे की गुंतवणूक केलेली चांगली, की सेव्ह केलेलं मला बरं वाटतं आहे, गुंतवणूक करायची म्हटली तर मला जरा प्रश्न पडत आहेत. जे काही आहे ते मी कोण आहे हे मला आधी ओळखायला हवं आहे. त्यामुळे आपला आर्थिक स्वभाव आधी आपल्याला ओळखला पाहिजे की नेमकं काय करायचं आहे मला पुढे. माझी पर्सनॅलिटी अमुक प्रकारची आहे, त्यात माझी पैशांविषयीची मतं अमुक प्रकारची आहेत. हे जरा शांतपणे आपण प्रत्येकाने बघितलं तर ते फार आपल्याला पुढे जाऊन उपयोगी पडू शकतं. नाहीतर त्यामध्ये द्वंद्व सुरू होतं की टेक्निकल आस्पेक्ट्स बघितलेत, कंटिन्जन्सी फंड झाला, इन्शुरन्स झाला, इन्व्हेस्टमेंट प्लॅन मी व्यवस्थित केलं आहे, पण मला काहीच स्थैर्य मिळत नाही आहे, मी काहीतरी माझ्या मनात चलबिचल सुरू आहे, तर ते चालणार नाही. या सगळ्या गोष्टी सिंक पाहिजेत आणि व्यवस्थित त्या पॅरलली गेल्या पाहिजेत, एकाच ट्रॅकवर राहिल्या पाहिजेत. त्यामुळे आपला आर्थिक स्वभाव आपण प्रत्येकाने ओळखायला हवा. तो आपण शांत बसून जरा विचार केला तर आपल्याला त्याचा ठाव नक्की लागू शकतो. दुसरं महत्त्वाचं, आपल्या कॅश फ्लोजवर आपलं नियंत्रण पाहिजे. बिझनेस असू दे नाही तर सॅलरी इन्कम असू दे, आपले कॅश फ्लोज काय आहेत, माझ्याकडे महिन्याकाठी किती रुपये येत आहेत, त्यातले किती खर्च होत आहेत, कशावर खर्च होत आहेत आणि किती फ्रिक्वेंटली खर्च होत आहेत, हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि ह्याचं सगळ्यात सोपी एक्सरसाइज आहे की आपल्याला रोजचे खर्च माहीत पाहिजेत आणि त्याचं वर्गीकरण करून आपल्याला त्याप्रमाणे पैशाचं नियोजन करता आलं पाहिजे. मग सोप्या गोष्टी आहेत. सेविंग्ज अकाउंट आपली किमान 2 असतात प्रत्येकाची हल्ली. तर एक अकाउंट असं ठेवायचं जे स्पेंडिंग अकाउंट असेल आणि एक अकाउंट असं ठेवायचं जे टोटल इन्व्हेस्टमेंट अकाउंट असेल. स्पेंडिंग अकाउंटमध्ये तितकेच पैसे ठेवायचे जे गरजेच्या वेळेला तुम्हाला स्पेंड करायला उपयोगी पडतील. कारण आजकाल होतं आहे काय, सगळी ऑनलाईन पेमेंट्स आहेत, त्यामुळे पूर्वी कसं होतं, जोपर्यंत आपण कॅश ट्रान्झॅक्शन्स जास्त वापरत होतो तेव्हा माझ्या पर्समध्ये, माझ्या वॉलेटमध्ये समजा 100 रुपये आहेत, मी बाजारात गेले तर मी त्या 100 रुपयांपर्यंतच खरेदी करून मी परत येत होते. कारण मला माहिती आहे पैसेच नाही आहेत माझ्या पाकिटामध्ये, मी देणार आहे कुठून. मग मला एक गोष्ट घ्यायला गेला, दुसरी आवडली तर मी ती घेतली असं होत नाही आहे. ऑनलाईन पेमेंट करताना सध्या मानसिकता आपली कशी होते की अकाउंटमध्ये माझ्या 10,000चा बॅलन्स आहे ना, तर सायकोलॉजिकली माझी ती स्पेंडिंग कपॅसिटी आहे हे आपण कुठेतरी गृहीत धरतो आणि मग डीमार्टला गेलं, स्टार बाजारला गेलं की बिल्स अशी वाढत जातात. त्यामुळे स्पेंडिंग अकाउंट वेगळं ठेवणं आणि आपले सेविंग्ज अकाउंट आहे ते वेगळं ठेवणं हे केव्हाही चांगलं. त्या आपल्या खर्चावर आपल्या निर्बंध येऊ शकतात. उत्पन्न काय आहे, त्यातून किती उतार चढाव आहेत आणि खर्च आपले गरजांवर होत आहेत की लाईफस्टाईलवर होत आहेत हेही कळेल. हॉटेलिंग किती होतं आहे, महिन्यातनं 2दा गेलो, 4दा गेलो, मग त्याचा पुढे आपण विचार करू शकतो की तिथे जाणं खरंच गरजेचं होतं का. शॉपिंगचं प्लॅनिंग केलं तर ते बेटर पद्धतीने नाही का होऊ शकत. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा आपल्याला आपले कॅश फ्लोज माहिती आहेत तेव्हा होऊ शकतं.
सेम विथ बिझनेस कॅश फ्लोज आणि पर्सनल कॅश फ्लोज जितके आपण वेगळे ठेवू तेवढी गुंतागुंत होत नाही. कारण जर तुमचा बिझनेस असेल, त्यातून जर तुम्ही सॅलरी ड्रॉ करत असाल किंवा उत्पन्नाचा काही भाग जर घेत असाल तुमच्या खर्चाला, तर तुमचं फिनान्शियल प्लॅनिंग झालेलं असेल, तुम्हाला माहिती आहे महिन्याकाठी तुमचे 100 रुपयांचा खर्च आहे आणि अजून 100 रुपये तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगसाठी लागणार आहेत, फिनान्शियल प्लॅनिंगसाठी लागणार आहेत. तर ते 200 रुपयांचा योग्य प्रकारे विनियोग तुम्ही करू शकता आणि उरलेले बिझनेस कॅश फ्लोजमध्ये तुम्ही ते त्याप्रमाणे बिझनेस ग्रोथसाठी वापरू शकता किंवा त्या खर्चाला वापरू शकता. त्यामुळे सरमिसळ झाली तर नेमके आपला आर्थिक स्तर कुठे आहे आणि कॅश फ्लोज कुठे जात आहेत हेच आपल्याला कळत नाही. त्यामुळे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे खर्च लिहून काढणं, त्याचं ॲनालिसिस करणं आणि कंटाळा न करता त्याचा ट्रॅक ठेवणं हे महत्त्वाचं आहे. अगदी डायरी नाही लिहिली तरीसुद्धा आपण हल्ली बरीच ॲप्स पण आली आहेत, एक्सेल शीट्स आहेत, सगळ्यांकडे आत्ता लॅपटॉप कम्प्युटर्स आहेत, आपण ती मेंटेन करू शकतो आणि त्यातून आपल्याला कळेल की नेमके आपले कॅश फ्लोज काय आहेत, आवक किती आणि जावक किती. तिसरं आहे आर्थिकदृष्ट्या सजग व्हा. याला कुठलाही आत्ता ऑप्शन नाही आहे. अनेक जण अनेक प्रकारे आपल्याला काही ना काहीतरी आर्थिक बाबतीत सांगत असतील. काही बाबतीत आपल्याला ते कंटाळवाणं वाटत असेल किंवा काही बाबतीत आपल्याला वाटत असेल हे तर आधीच ऐकलेलं आहे. बरीच माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे, पेपरांमध्ये सुद्धा त्याच गोष्टी परत छापून येत असतील. पण त्या काय येतात? कारण इतक्या वेळेला छापून येऊनसुद्धा कुठे ना कुठेतरी आपल्या गोष्टी आर्थिक बाबतीत ट्रॅकवर येत नाही आहेत. त्यामुळे त्या समजणं गरजेचं आहे. त्यामुळे वाचन, शक्य तेवढे रिलेव्हंट कंटेंट इझिली बघणं, ऐकणं हे फार गरजेचं आहे. इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्सबद्दलसुद्धा माहिती घेताना कुठलाही नवीन ऑप्शन कोणीतरी सांगतं आहे म्हणून गुंतवणूक न करता बँकेच्या RMने सांगितलं ही पॉलिसी घ्या किंवा हा ऑप्शन घ्या, तर काही बेसिक प्रश्न, ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची ती कशी करायची, मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती करावी लागणार आहे, माझे पैसे ब्लॉक होणार आहेत का, म्हणजे त्याला लॉक इन पिरियड आहे का, यामध्ये रिस्क किती आहे, मी गुंतवणूक केलेले पैसे मी बघू शकणार आहे का, त्यात ट्रॅक ठेवू शकणार आहे का, म्हणजे ते प्रॉडक्ट किती ट्रान्सपरंट आहे आणि सगळ्यात आधी हे प्रॉडक्ट कोणी काढलं आहे, त्याची उत्पत्ती कुठून झाली आहे, म्हणजे ते रेग्युलेटेड आहे का, कंप्लायंट आहे का. कारण सेबी आपल्या सगळ्या फिनान्शियल मार्केट्सना रेग्युलेट करतं. त्यामुळे कुठलंही प्रॉडक्ट बाजारात आणण्याआधी ते रेग्युलेटेड असावं लागतं. त्यामुळे ते आहे का. त्यानंतर गुंतवणूक मला उद्या काढून घ्यायची तर त्याची प्रोसेस काय आहे, नॉमिनेशन मी करू शकणार आहे का. मग अशी इन्शुरन्समध्ये सुद्धा सांगताना हे मी नक्की सांगेन की प्रत्येक इन्शुरन्स पॉलिसीला नॉमिनेशन असायला हवं, तसंच प्रत्येक गुंतवणुकीला आपल्या असेट्सना नॉमिनेशन असायला हवं. मग ते मी करू शकणार आहे का, तिथे जॉईंट होल्डिंग उपलब्ध आहे का. हे असे बेसिक प्रश्न जरी तुम्ही विचारू शकलात, त्यातून माहिती जी तुम्हाला मिळेल त्यातून तुम्ही प्रोसेस पुढे करू शकणार आहात. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सजग होणं ही काळाची गरज आहे. कोणी आपल्याला फसवू शकणार नाही. ह्याचं आत्ता रिसेंटली घडलेलं उदाहरण म्हणजे 8-10 दिवसांपूर्वी मला एक फोन आला. त्या व्यक्तीशी आधी फिनान्शियल प्लॅनिंगबद्दल बोलणं झालेलं होतं आणि त्यांच्याकडे माझा नंबर होता आणि त्यांनी पुढचा अर्धा तास एक गोष्ट एक्सप्लेन केली. ती फिनान्शियल फ्रॉडची होती आणि त्यामध्ये त्यांचे 1 आणि 2 नाही तब्बल 90 लाख रुपये त्या फ्रॉडमध्ये त्यांचे गेले. आणि हे सगळं किती 8 दिवसांच्या स्पॅनमध्ये. आणि कोणीतरी सांगतं आहे इकडे अकाउंट ओपन करा, त्यांनी केलं. कुठल्या तरी ग्रुपवर त्यांना आलं आणि मग तिथून अकाउंट ओपन झालं. अकाउंट ओपन झाल्यानंतर अमुक पैसे इन्व्हेस्ट करा, मग त्यावरचे रिटर्न्स तिथे दिसायला लागले. सर्टिफिकेट सगळी ओरिजिनल वाटायला लागली. म्हणून 1, 2, 3 असे करत करत इतके लाख रुपयांची गुंतवणूक नकळतपणे होत गेली. पण ह्याचं काय, प्रलोभन, हे एकच उत्तर. प्रलोभन दिसलं की इतके गुंतवले इतके मिळतील, पण कधीही एका रात्रीत पैसे दुप्पट होत नाहीत. असं कुठलंही प्रॉडक्ट आत्ता नाही आहे की आज गुंतवलं आणि उद्या पैसे दुप्पट झाले. बरं असेल तरी ते तितकं रेग्युलेटेड आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तेवढी ट्रान्सपरंटली आपल्याला मिळतात का हे आपल्याला माहिती पाहिजे. क्रॉस चेक केलं पाहिजे. तुम्ही सल्ला घेताना सुद्धा किंवा कुठल्याही प्रॉडक्टची माहिती घेताना ते किती तंत्रशुद्ध आहे हे आधी तपासून बघायला पाहिजे. कारण हे असे फ्रॉड्स आत्ता फार कॉमन झालेत आणि आपला पैसा कष्टाचा पैसा असतो आणि अशा कारणांमुळे तो गेला तर जो मानसिक हानी होते ती मानसिक शांतता आणि ते आर्थिक जीवन कुठेतरी मग विस्कळीत होऊन जातं. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सजग होणं ही आत्ता काळाची गरज आहे. त्यामुळे न कंटाळता घरात तुम्ही जर असाल तर घरातल्या बाकीच्यांना सांगा जे कोणी इंटरेस्ट घेत नाही आहेत, पण आर्थिकदृष्ट्या सजग होणं ही काळाची गरज आहे. कुटुंबात आर्थिक चर्चा करा.
खरं तर डिनर टेबल कॉन्व्हर्सेशन्स वगैरे इंग्लिशमध्ये म्हणतात. आपण हसत खेळीमेळीमध्ये एकतरी जेवण फॅमिलीमध्ये घेतो की जेव्हा आपण सगळेजण घरी एकत्र असतो. मग त्यावेळेला इतर चर्चांबरोबर कधी ना कधीतरी जर वाढत्या वयातली मुलं असतील त्यांना पैशांबद्दल थोडं जाणीव करून देणं महत्त्वाचं आहे. आजकाल पॉकेट मनी मिळतो आहे म्हणून खर्च होतो आहे, पण तो पैसा मिळवणं काय असतं, त्याच्यामागचे कष्ट काय असतात, त्याचा विनियोग कशा प्रकारे करायचा हेही तुम्ही मुलांना सांगू शकता. जर मोठ्या वयातली मुलं असतील जर ती तुम्हाला फॉलो करणार आहेत. आपणही आपल्या आईवडिलांनाच फॉलो केलेलं आहे बऱ्याच बाबतीत, आर्थिक बाबतींमध्ये सुद्धा. त्यामुळे ती जी मूल्य तुम्ही तयार करणार आहात ती जर चर्चा केली, व्यवस्थित काही गोष्टी ट्रान्सपरंटली सांगितल्या, मोठी जी कमावते व्यक्ती आहेत त्यांनी इतरांना त्या विश्वासात घेऊन सांगितल्या, त्यांची मतं घेतली, तर एक हार्मोनियस पद्धतीने आपण ते आर्थिक चांगल्या गोष्टी, ते वातावरण आपल्या कुटुंबात तयार करू शकतो आणि सगळ्यांना त्याची माहितीही होऊ शकते की इतर गोष्टींप्रमाणे या बाबतीतही आपण एक भाग आहोत, एक घटक आहोत. मग आर्थिक बाबतीत चर्चा आपण पूर्वीच्या पद्धती थोड्या बाजूला ठेवून की कमावती व्यक्ती आहे, तिच्याच हातात व्यवहार आहेत आणि तीच सगळं हँडल करणार आहे आणि बाकी कोणाला फारसं विचारात घेणार नाही आहे, असा माइंडसेट न घेता आत्ताची तरुण पिढीसुद्धा बऱ्याच बाबतीत सजग आहे, बऱ्याच बाबतीत ते ॲडव्हान्स्ड आहेत. ह्याही गोष्टी त्यांनी समजल्या तर ते जेव्हा कमावते होतील तेव्हा पैसा अधिक जबाबदारीने वापरला जाईल आणि त्याचा विनियोगही चांगला होईल. मग आर्थिक चर्चा कुटुंबामध्ये शक्य तेवढ्या सुरुवात करणं हे फार गरजेचं आहे. आणि हेही महत्त्वाचं आहे की आर्थिक नोंदी अद्ययावत ठेवणं. बरेचदा कोविडमध्ये अशा बऱ्याच गोष्टी झाल्या की जी व्यक्ती फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स करत होती, ज्यांना लॉग इन ID पासवर्ड होते, ती व्यक्ती हॉस्पिटलमध्ये होती, त्यांच्याशी काही संपर्क नव्हता. आर्थिक व्यवहार अकाउंटमध्ये पैसे असूनसुद्धा घरातल्या व्यक्तींना करता येणं शक्य नव्हतं. ही परिस्थिती अनेक कुटुंबांमध्ये आपण बघायला मिळाली. आमच्याच एका ओळखीच्या कुटुंबामध्ये असं झालं की एक 35-36 वर्षांचा तरुण मुलगा अचानक गेला आणि त्यांचा बिझनेस होता. बरं, सगळे व्यवहार त्याचा बिझनेस असल्यामुळे त्याच्याच हातात होते. त्याने कुटुंबामध्ये कधीही त्याची कुठलीही कल्पना दिली नाही की कोणाकडून काय घेतलं आहे. तो बऱ्याच जणांकडून त्याला येणं बाकी होतं, असेही अनेक व्यवहार होते, पण कुटुंबातल्या कुठल्याच व्यक्तीला त्याची काहीच कल्पना नव्हती. बरं, कुठेही नोंद नव्हती, कर्ज होती, बिझनेसबरोबरचे येणारे बाकीचे व्यवहार होते. मग अशा वेळेला ध्यानीमनी नसताना ही परिस्थिती उत्पन्न झाल्यानंतर त्या कुटुंबाला त्या धक्क्यातून सावरण्याच्या आधी ह्या फिनान्शियल गोष्टींची तरतूद आधी करावी लागली. त्यामुळे ही जर रेकॉर्ड्स जी आपण व्यवहार करतो आहोत त्यांनी कुठे ना कुठेतरी त्याची नोंद करून घेणं फार गरजेचं आहे. आणि आपल्या कुटुंबातली अशी एक व्यक्ती आणि आपल्या फ्रेंड सर्कलमधली अशी एक विश्वासू व्यक्ती, त्यांनाही ह्या गोष्टी कुठेतरी माहिती पाहिजेत की कुठे साधारण गुंतवणुकी केलेल्या आहेत, लॉग इन पासवर्ड्स काय काय आहेत, किती गुंतवणुकी, किती जॉईंट सेविंग्ज अकाउंट आहेत, त्यामध्ये नॉमिनेशन कोणकोणती आहेत, कुठले कर्ज घेतलेली आहेत, त्याचे हप्ते किती आहेत, कोणाला काही पैसे दिलेले आहेत का. एक सिम्पल एक्सेल शीट तयार करा किंवा एक डायरी तर असते आपल्याकडे, त्यामध्ये नोंदी ठेवा. ट्रान्सपरन्सी जितकी या बाबतीत आपण ठेवू आणि ती जितकी अपडेट करत राहू तेवढं आपल्या सगळ्यांसाठी फार गरजेचं आहे. कारण नंतर कधीही आपण नाही तर तो प्रश्न कोणालाही पडता कामा नये. आणि याबरोबर एक जो ट्रस्ट फॅक्टर अजून चांगला बिल्टअप होतो आपल्या फॅमिलीमध्ये, तो वेगळाच असतो की प्रत्येकाला वाटतं आपण या आर्थिक प्रवाहाचा एक भाग आहोत. त्यामुळे आर्थिक नोंदी ठेवणं, त्या अपडेट करणं हे फारच महत्त्वाचं आहे. त्यामुळे कंटाळा न येऊ देता या गोष्टी जरूर करा. सो या 5 गोष्टी अनेक अशा गोष्टींमध्ये आहेत ज्या आपण सिम्पली फॉलो करू शकतो. निदान सुरुवात तरी ह्यातून करूया, मग या टेक्निकल गोष्टी ज्या मी मगाशी एक्सप्लेन केल्या त्यावर आपल्याला काम करता येईल. आता अशा 5 गोष्टी मी सांगते आहे की ज्या आपल्याला टाळायच्याच आहेत जेव्हा आपण आपले पैसे हँडल करू किंवा मनी मॅनेजमेंट करू. कंपॅरिझन करणं शक्य तेवढं टाळूया, कारण त्याला काही सीमाच नाही आहे. माझ्याकडे आज हॅचबॅक कार आहे आणि दुसऱ्याने SUV घेतली म्हणून मी त्याच्या मागे जाऊन मी ती गाडी घेणं आणि बाकीचे माझे गोल्स, मी इन्शुरन्स काढला नाही आहे, माझ्याकडे कंटिंजन्सी फंडच नाही आहे, माझ्या बेसच तयार नाही आणि मी फक्त ते कंपॅरिझन करते, तर ह्याला काही अर्थ उरत नाही. एक ओळखीतलेच व्यक्ती होते जे नंतर क्लायंटसुद्धा झाले. वर्षातून एकदा वगैरे कधीतरी जाणं व्हायचं
आणि व्यवस्थित सधन कुटुंब. दरवेळेला त्यांच्या ऑफिसमध्ये घरामध्ये इंटेरियरमध्ये काही ना काहीतरी बदल झालेला दिसायचा. बरं, सोफे किंवा जे आत्ताचे जे फर्निचर आहे ते काही असं काही ₹100 येत नाही, हजारो रुपये लागतात त्याला. तितके हजारो लाखो रुपये घेऊन फक्त दाखवायला कोणीतरी छान म्हणतंय म्हणून, एक स्टेटस सिम्बॉल म्हणून इंटेरियरच चेंज करणं, काही ना काहीतरी त्यात बदल करणं, हे कुठेतरी आपल्याला एक स्टेटस सिम्बॉल हवा असतो म्हणून असतो. आणि या कंपॅरिझन मागे आपल्या लाईफस्टाईलवर आपण बरेच खर्च करत जातो. आणि त्यामुळे ही तुलना शक्य तेवढी न करता जे आपल्याकडे आहे ते आपण कशा प्रकारे प्रॉपर त्याचं प्लॅनिंग करू शकू आणि शिस्तबद्ध पद्धतीने पुढे नेऊ शकू, हे जर आपण बघितलं आणि जितकं समाधानी राहता येईल तेवढं राहिलं तर चांगलं. कारण यातूनच मगाशी सांगितलं तसं लवकर जे पैसा मिळवून देतात, तेवढे रिटर्न्स देतात, पेपरात पण आपण वाचतो, अशा प्रकारे बरेच फ्रॉड्स आत्ता येतात. कुठल्याकडे कंपन्या येतात, कुठले तरी प्रॉडक्ट्स काढतात, मग ते डबल डिजिट रिटर्न्स दिसत आहे म्हणून आपण ते गुंतवतो. तर पटकन पैसा मिळाला तर पटकन काही ना काहीतरी त्यात घेता येईल हे कुठेतरी असतं. त्यामुळे ही जी मनोवृत्ती आहे त्यातूनच बाहेर बऱ्याच चुकाही घडत जातात. त्यामुळे अनेकदा असंही वाटतं, एका व्यक्तीने मध्ये विचारलं होतं की बरीच कर्ज आहेत आत्ता, EMIs आहेत, म्हणजे मी फेडू शकतो आहे, ते तसा काही प्रकार नाही आहे की मला ते झेपत नाही आहे. पण एक मित्र असा म्हणाला होता की शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग केलं तर इतके त्याला पैसे मिळत आहेत आणि तो इतकं प्रॉफिट रोज कमावतो आहे, तर मी असं करू का की शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू करतो, इतके प्रॉफिट मला मिळतील आणि मग त्यातून माझी EMI मी भरेन, म्हणजे बाकीचं जे उत्पन्न आहे ते मला इतर गोष्टींसाठी राहील. सो हे असे विचार येतात कारण क्विक मनी आपल्याला मिळेल असं वाटतं, पण त्यात तेवढीच रिस्क आहे. तो जो प्रकार मला कळलेलाच नाही आहे की ट्रेडिंग काय असतं, शेअर मार्केट काय असतं, त्यात माझे पैसे घेऊन अजून ॲडिशनल रिस्क घेऊन परत जे मी EMI आहे ते भरणं, म्हणजे ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे अशा क्विक रिटर्न्स किंवा पटकन परताव्या मिळवून देणाऱ्या अशा योजना असतात त्यापासून थोडं लांब राहा. कोणीही सांगितलं तरी त्यावर नीट विचार करून, मगाशी सांगितलेले पॅरामीटर्स चेक करून मगच गुंतवणूक केलेली चांगली. आणि म्हणून आर्थिक सजगता फार महत्त्वाची आहे. तिसरं महत्त्वाचं, कर्ज घेण्याबाबत सावध राहा. कारण आता कर्ज अक्षरशः समोरून विचारली जातात. डिजिटल लेंडिंग प्रचंड अवेलेबल आहे आत्ता, पर्सनल लोन्स मिळत आहेत, क्रेडिट कार्ड्स तर आपल्या सगळ्यांकडेच असतात. आणि त्यामुळे जे पैसे माझ्याकडे नाही आहेत ते मी खर्च करते आहे आणि त्यात जे माझे पैसे नाही आहेत ते मी खर्च करून वरती तेच पैसे मी परत देते आहे जिथून मी ते घेतलेले आहेत. त्यामुळे शॉर्ट टर्म लेंडिंग असेल किंवा कर्ज असतील, जस्ट बिकॉज ती उपलब्ध आहेत ती माझ्यासाठी अफोर्डेबल नाही आहेत. त्यामुळे समाधानी राहिलं, मला गोल्स काय आहेत, माझे इन्व्हेस्टमेंट्स काय आहेत हे कळले, माझ्याकडे माझ्यापुरती तरतूद आहे, माझं वेल्थ प्रोटेक्टेड आहे, तर अशा उगाचच गोष्टी कर्ज करण्याची माझ्यावर वेळच येणार नाही. त्यामुळे कर्ज घेण्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला सावध राहायला पाहिजे. कर्जाचे EMIs जे आहेत ते कमीत कमी, म्हणजे जर बघितलं ₹100 उत्पन्न असेल तर त्याच्या 25 ते 30% जास्त नसावेत. कारण आपल्याला इतरही खर्च असतात जे आपल्याला भागवायचे आहेत, पुढच्या फ्युचर गोल्ससाठी आपल्याला गुंतवणुकी करायच्या आहेत. जर माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मी सॅक्रिफाईस करून, आजचे माझे खर्च सॅक्रिफाईस करून मी जर कर्ज घेतली आणि त्याचे हप्ते फेडत बसले तर माझा पूर्णपणे बॅलन्स हरवणार आहे. त्यामुळे कर्ज उपलब्ध आहेत म्हणून मी घेतली पाहिजेत हा विचार न करता ती माझ्यासाठी अफोर्डेबल आहेत का, मगाशी मी सांगितल्या त्या सगळ्याच गोष्टी मी करू शकते आहे का, आणि त्या केल्या असतील तरच कर्ज घेणं आपल्यासाठी योग्य ठरू शकतं. आणि ते सुद्धा प्रॉपरच ज्या बँक्स आहेत, ज्या मुख्य प्रवाहातल्या आहेत, रेग्युलेटेड आहेत, तिथून घेतलेल्या चांगल्या. कुठेतरी पटकन कुठलाही प्रूफ न मागता समोरून पैसे येत आहेत आणि मग हप्ते भरण्यासाठी एखादा हप्ता चुकत असेल, मागे पुढे होत असेल तर जो तगादा लावला जाणार आहे, त्यातून जो मानसिक ताण येणार आहे, त्याने माझंच आर्थिक स्वास्थ्य खराब होणार आहे. त्यामुळे कर्ज घेतानासुद्धा रेग्युलेटेड चॅनेल्सकडून योग्य पद्धतीनेच कर्ज घेतली पाहिजेत. आणि भूतकाळातील नकारात्मक अनुभव, म्हणजे एक व्यक्ती असे मध्ये भेटले होते की त्यांनी 2006-07च्या वेळेला इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमधल्या काही म्युच्युअल फंड्समध्ये, जे त्याच सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करत होते, थेमॅटिक किंवा सेक्टरल फंड्स, तिथे इन्व्हेस्टमेंट केलेली होती. तिथे त्यांना त्या सेक्टरमधल्या पडझडींमुळे काही लॉस झाला. त्यामुळे जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्यांनी सांगितलं
बाकी कशातही चालेल, मला म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट नको. तर एक चूक जी त्यांनी सगळे पैसे जे काही होते ते एकाच ठिकाणी गुंतवले, रिटर्न्स दिसत आहेत म्हणून गुंतवले, न माहिती घेता व्यवस्थितपणे ते गुंतवले गेल्यामुळे ते जे नकारात्मक भावनांचं बॅगेज तयार झालं, त्यामुळे म्युच्युअल फंड्स त्यांच्यासाठी जे योग्य ठरणार होते पुढे जाऊन त्यातही त्यांनी नकार दिला की पुढे जाऊन मला इन्व्हेस्टमेंट नाही करायचे त्यामध्ये. मी असं बॅगेज जर काही असेल तर ते घेऊन पुढे जाण्यात अर्थ नाही. कारण जसं आपलं म्हणतो की आयुष्य एक प्रवास आहे, तसं इन्व्हेस्टमेंटची सुद्धा एक जर्नी आहे, तोही एक प्रवास आहे. त्यामध्ये उतार चढाव होत असतात, आपल्याकडनंही चुका होत असतात, पण तेच डोक्यात धरून हे प्रॉडक्ट चुकीचं आहे असं करून नाही चालणार आहे. त्यावेळेला काही गोष्टी मागे पुढे असतील, पुढे विचार करताना जर योग्य माहिती घेऊन आपल्यासाठी सुटेबल असेल तर ते आपण ऑप्शनचा त्या विचार केला पाहिजे. आणि शेवटचं, आर्थिक नियोजन लांबणीवर टाकू नका. कारण बऱ्याच बाबतीत आपण फार विचार करत बसतो की सगळं बरं चाललं आहे, काय गरज आहे. पण आजही आपण बघतो की शिक्षणासाठी सुद्धा जर मोठ्या शहरांमध्ये जायची वेळ आली तुमच्या मुलांना तर किती खर्च लागणार आहे. तिथे राहण्याचा खर्च, शिक्षणाचा खर्च हा वेगळा येऊ शकतो. आत्तासुद्धा फ्युचरचा विचार केला तरीसुद्धा आज सगळं व्यवस्थित चाललं आहे म्हणून फिनान्शियल प्लॅनिंग नको. कारण उद्याचं गोष्टी जर आपण व्यवस्थित नियोजन केल्या, मग आजपर्यंत मी गेले काही वेळ जे मी बोलते आहे त्या गोष्टी विचारात घेतल्या आणि जर लवकर सुरुवात केली तर कमी अमाऊंट ऑफ इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण जास्तीत जास्त गोल्स अचीव करू शकतो. त्यामुळे जितकं लवकर आर्थिक नियोजन सुरू करू तेवढं आपल्यासाठी ते जास्त फायदेशीर ठरू शकतं. कारण हाही एक प्रवास आहे, यातही चुका होऊ शकतील, यातही अनेक गोष्टी समजू शकतात आपल्याला. पुढे जाऊन त्या आपण सावरू शकतो. आपली एक इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफी तयार होऊ शकते जे आपण पुढे नेऊ शकतो. आपल्याकडे बघून 4 लोक आपलं आर्थिक नियोजन करायला लागू शकतात आणि यासाठी तरी आर्थिक नियोजन आपण योग्य प्रकारे आणि वेळीच सुरू केलं पाहिजे. त्यामुळे हे लांबणीवर टाकू नका. हा आपली आत्ताची काळाची गरज आहे. आणि आपण सुरुवातीला बघितलं तसं आर्थिक जीवन जर आपल्याला उत्तम प्रकारे जर व्यतीत करायचं असेल तर सध्या आर्थिक नियोजनाची फार गरज आहे. मग या सोप्या गोष्टी लक्षात घ्या, काम करायला लागा त्यावर शिस्तबद्ध पद्धतीने विथ क्लॅरिटी. जर काही गोष्टी केल्या तर आर्थिक नियोजन आपण प्रत्येकजण करू शकतो. थँक्यू. आजच्या आर्थिक नियोजनाबद्दल थोडक्यात काही प्रश्न असतील तर कृपया थोडक्यात विचारून घ्यावा. कोणाला प्रश्न आहेत? एफडीचे कमी झालेले व्याजदर जे आहे पूर्वी 5 किंवा 6 वर्षामध्ये एफडी दाम दुप्पट व्हायची, आता 8-10 वर्षांनी एफडी दाम दुप्पट होतो. मग त्या अनुषंगानं एफडीकडे आमचा कल होत नाही. त्याला पर्याय दुसरी काही गुंतवणूक असते? एफडीचे रेट जे कमी झालेत ना, तर आपल्या रिझर्व्ह बँकेचे जे रेपो रेट असतात त्याच्याशी ते लिंक्ड असतात. त्यामुळे जेव्हा त्यामध्ये उतार चढाव होत असतात, एफ डीचे रेट त्यानुसार बदलत असतात. त्यामुळे ते पटकन दुप्पट होणं किंवा काही वर्षात दुप्पट होणं हे सध्या कमी झालं आहे. त्याला पर्याय असा असू शकतो, एफ डीकडे गुंतवणूक म्हणून बघताना आपले जे फिक्स टेन्युअरचे गोल आहेत, म्हणजे माझ्याकडे आज 5 लाख रुपये आहेत आणि मला 2 वर्षांनी समजा फॉरेन ट्रिपला जायचं आहे, तर हे 5 लाख रुपये मला त्यासाठी जर राखून ठेवायचे तर त्यासाठी माझ्याकडे उपलब्ध असणारी रक्कम मी एफ डी प्रकारामध्ये गुंतवणूक तशी करू शकते. किंवा मला त्या लमसमवर मला जर एक फिक्स रिटर्न हवा आहे, मी रिटायर्ड पर्सनसाठी बोलते आहे, तर एफ डीसाठी तशा प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट किंवा ती गोल्स सुटेबल असू शकतात. पण तुम्ही विचारलं तसं एफ डीला पर्याय काय आहे, तर डायव्हर्सिफिकेशन म्हणून डेट म्युच्युअल फंड्स आहेत. डेट प्रकारातले जे म्युच्युअल फंड्स आहेत त्यामध्ये सुद्धा कॅटेगरी आहेत. लिक्विड फंड्स किंवा मनी मार्केट फंड आहेत, शॉर्ट टर्म डेट फंड्स आहेत, किंवा पुढे जाऊन कॉर्पोरेट बॉन्ड्स आहेत. अशा प्रकारांमधल्या गुंतवणुकी डेट प्रकारातल्या ज्या मार्केट लिंक्ड आहेत तिथेही तुम्ही गुंतवू शकता आणि तिथे तुम्ही फ्लेक्सिबली गुंतवू शकता. म्हणजे एफ डीमधली जी रक्कम असते
ती जर काढून घ्यायची झाली तर आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायला लागते. वेअरॅज डेट म्युच्युअल फंडमध्ये जर मी गुंतवले आणि मला काही रकमेचीच त्यातली गरज असेल तर मी तेवढीच रक्कम काढून घेऊन बाकीचे पैसे इन्व्हेस्टेड राहतात. त्यामुळे त्याला पर्याय हा आहे. किंवा बॉन्ड्स आहेत, RBIचे बॉन्ड्स आहेत जे टॅक्सेबल बॉन्ड्स असतात, त्यामध्येही आपण गुंतवणूक करू शकतो. रिटर्न जे म्हणताय तुम्ही ते FDच्याच पुढे मागे 1-2% असतात बॉन्ड्सचे, पण एक डायव्हर्सिफिकेशन म्हणून तो प्रकार आहे. अदरवाईज मार्केट लिंक्ड जर उतार चढाव घेण्याची तयारी असेल तर डेट म्युच्युअल फंड हा एक प्रकार आहे. आणि लाँग टर्मसाठी जे पैसे दुप्पट किंवा त्यामध्ये रिटर्न्स जास्त हवे असतील तर आपल्याला इक्विटीचा आधार घ्यावा लागतो. सूत्र असं होतं ना, मी नेहमी म्हणते तसं, की उत्पन्न वजा खर्च इज इक्वल टू सेविंग्स, असं पूर्वीचे पासून चालत आलेलं आहे. पण आत्ता असं आहे की उत्पन्न म्हणजे इन्कम मायनस इन्व्हेस्टमेंट्स इज इक्वल टू स्पेंडिंग्स किंवा एक्सपेन्सेस. हे सूत्र जर कुठेतरी ठेवलं, कॅश फ्लोजवर नियंत्रण ठेवा त्यासाठीच सांगितलं, की ते जर लिहून काढलं तर 500 रुपये जरी आपण वाचवू शकलो ना तरी एक SIP लाँग टर्मसाठी सुरू होऊ शकते किंवा एक RD सुरू होऊ शकते, ज्यातून माझा कंटिन्जन्सी फंड क्रिएट होऊ शकतो. मी सेव्ह करणं हा माइंडसेट आहे. आपण पैसे कितीही खर्च करू शकतो, उत्पन्न कितीही कमी असेल तरीसुद्धा 100 रुपये जरी वाचवू शकलो तरीसुद्धा खूप चांगलं आहे. ह्याचं उदाहरण मी का देते, मगाशी सांगितलं तसं की बचत गट सगळीकडे असतात, तुम्हालाही माहिती आहे, तसे आमच्या गावातही आहेत. तर महिला दिनाच्या निमित्ताने अशाच प्रकारे त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर एक महिला येऊन भेटली. त्यांचं दिवसाचं जे रोजंदारीचं उत्पन्न तिकडे आहे ते 150 रुपये आहे आणि तिचे मिस्टर जे कमावतात ते असं त्यांचं घर चालतं. तर 6 महिन्यांनी ती महिला भेटली आणि म्हणाली, बाकी काही नाही ताई, मी रोज ना 25 रुपये वेगळे काढायला सुरुवात केली. सो जर ती हे करू शकते तर सेविंग इतका अवघड नाही आहे, तो माइंडसेट आहे आपला. जर माहिती आहे कॅश फ्लोज काय आहेत त्यावर आपलं थोडंफार नियंत्रण आणायला सुरुवात केली, खर्च लिहायला सुरुवात केली, तर उत्पन्न कितीही कमी असलं तर ठरवलं तर सगळं करता येईल. आर्थिक नियोजनामध्ये तुम्ही ज्या स्टेप सांगितलं ना वेगवेगळ्या, तर प्रेफरन्स पहिल्यांदा कशाला द्यायला पाहिजे? प्रेफरन्स आधी मी म्हटलं तसं, जर कॅश फ्लोज कळले, सेविंग कपॅसिटी कळली तर सुरुवात आधी कंटिन्जन्सी फंडने करायला हवी. तो पाया आहे. मग ते झालं की इन्शुरन्स त्याच्याबरोबरच येतं आणि मग इन्व्हेस्टमेंट्स येतात. सुंदर रीतीने उत्तम जगण्यासाठी आर्थिक नियोजन कसं करावं याचा आम्हाला छान प्रकारे मार्गदर्शन केलं. त्यामुळे तिन्ही मंडळाच्या संयोजकांमार्फत मी आपले आभार मानतो आहे. तसेच उद्या काफिला कोल्हापूर यांच्यातर्फे सतीश तांदळे, ऋषिकेश देशमाने व सहकलाकारांच्या मार्फत जियारत मराठी, हिंदी, उर्दू, पंजाबी कविता, किस्से आणि गाण्यांची मैफल या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणी उद्या आपले जे ओळखीचे आहेत सर्वांना या ठिकाणी सांगा. उत्तम अशा प्रकारचा एक कार्यक्रम उद्या होणार आहे. त्यामुळे तसेच आपण या ठिकाणी आलात, आपलं सर्वांचं धन्यवाद, आभार.